तुम्ही काय आहात हे तुम्हाला जाऊन सांगायची गरज नसते. तुमची ओळख तुमच्या कामातनंच होते. चैतन्यपूर्ण ऊर्जापूर्ण जगण्याचा परिणाम म्हणून रील्स चालू आहेत ना. गेली ती वर्ष सगळी. आता यांना काय सुचत आहे ते धंदे. तर मला असं वाटतं की धंदे नाहीच आहे. तुम्ही स्वतःला एक वेगळ्या रूपात आणणं आणि करून बघणं नवीन नवीन गोष्टी, हा तो उद्देश असतो. एज इज अन इश्यू ऑफ माइंड ओव्हर मॅटर. इफ यू डोंट माइंड, एज डझंट मॅटर. तर ढासळो कितीही अरिष्टांचे डोंगर, कोसळो दाभाळकडे, कोसळो नक्षत्रांचे मांडव, हृदय संकट सरितेला खुशाल तांडव. उद्याची सूर्य किरण फाकतील ती केवळ आमच्या ढाली तलवारीच्या ठेक्यावरच. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं आनंदाचा पॉडकास्ट संवाद वेळा या साधंसुधच्या वेगळ्या सेगमेंटमध्ये. आज तुम्हाला काहीतरी वेगळं दिसत असणार, नक्कीच दिसत असणार. मी एकटाच बोलायचो, विचारायचो, गप्पा मारायचो. आज जे बॅकस्टेज होते किंवा मला पूर्ण सपोर्ट देणारी होती ती शेजारी आली. हा सगळ्यात मोठा फरक आहे. आणि याला कारण आहे की आज माझ्या घरातलीच माणसं आली आहेत. एक्सटेंडेड फॅमिली, त्यातली पहिली पेअर. त्यामुळे त्यांचं मनापासून स्वागत करण्यासाठी ह्या पण आल्यात. गौरी, की जी कायम बॅकस्टेज असते, ती आज शेजारी आली आहे. स्वागत करूयात मनापासून अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर. नमस्कार. या गप्पा असणार आहेत. तुम्हाला कल्पना आली असेल इतक्या दिवसात. तुम्हाला आजवर आलेली जी कल्पना आहे ती आज दृढ होणार आहे. कारण ज्या कारणाने पॉडकास्ट सुरू केला होता आणि ज्या व्यक्तीशी बोलून सुरू केला होता, ती व्यक्ती म्हणजे ते दोघं जण, ती व्यक्ती म्हणजे दोघंच जण. माझ्या दृष्टीने मी यांचं नाव सुद्धा सेव्ह कसं केलं माहिती का मंडळी? पल्लवी, PALAVI. मग तुम्ही म्हणाल पल्लवी काय? तर ही आमची ऐश्वर्या जी आहे ही पूर्वाश्रमीची पल्लवी आठले. तर घरातल्याच लोकांशी गप्पा मारायच्यात आणि इन्फॉर्मल बोलायचे. अविदा, का त्रास दिला इतके दिवस? अरे का त्रास म्हणजे मला असं म्हणायचं की आपलं बोलणं झालं, सुरुवात झाली, म्हटलं आता आपण येऊन अशा नुसत्या गप्पा मारायच्या आहेत. त्याने कसं जरा वेगवेगळे विषय डोक्याखालनं डोळ्याखालनं सगळे जाऊ दे. लोकांना तुझ्यातलं काय गप्पा मारण्याचं टॅलेंट आहे ते जरा लोकांना कळतं. मला माहिती आहे तू किती छान गप्पा मारतोस किंवा किती चांगला मित्र आहेस तू. तर आपल्या मैत्रीच्या पेक्षा आणखीन तुझा मैत्रीचा गोतावळा थोडासा आणखीन वाढावा म्हणून म्हटलं की जरा बाकीची मंडळी येऊन जाऊ दे. मग आपण ते कसं झालं, छान, अरे क्या बात आहे. मग आता आम्ही आलो. वा वा वा. प्रत्येक एपिसोडला जवळपास तुझा विषय आणि पल्लवीचा विषय होत होता की अरे हे कधी येणार आहे, ते कधी येणार आहे. आपल्या खरं तर मैत्रीला वय नसतं, पण आपली मैत्री 25 वर्षांपेक्षाही जास्त काळ. 93ला आम्ही पहिलं नाटक केलं. त्या पहिल्या नाटकाच्या वेळेला गंध निशिगंधाचा, तेव्हापासून आपली मैत्री. तेव्हा माझ्या मते गंध निशिगंधाच्या वेळेला तुमच्या दोघांचं प्रेम फुलत होतं. बरोबर. आणि त्याच वेळेला तुम्ही एकत्र. पल्लू, कोणी कुणाला मागणी घातली? मागणी तर मीच घातली. आई शपथ. लोक हो ऐका. अरे लोकांना पाठ आता. पण तेव्हा असं झालं होतं की मी डोंबिवलीला, हा लोअर परळला, आणि तेव्हा डोंबिवलीवरनं STD कॉल असायचा. त्यामुळे मी म्हटलं की जर मी आत्ता नाही बोलले याच्याशी, याला विचारलं नाही काय हो नाही वॉटेवर, तर मग डोंबिवलीला गेल्यानंतर STDचे लय पैसे जाणार आणि उगाच आपल्या डोक्यात राहणार की अरे आपण विचारलं असतं तर कदाचित काहीतरी आपल्याला उत्तर मिळालं असतं. सो मी म्हटलं की विचारून टाकूया, हो नाही जे काही असेल ते, पण गोष्टी क्लिअर होतात. मला कधीही कुठली गोष्ट अशी मनात ठेवून जगायला नाही आवडत. म्हणजे चांगलं असेल एखाद्याबद्दलचं न पटलेलं असेल तर ते बोलून मोकळं व्हावं असं मला वाटतं. कारण मग ती हुरहुर किंवा असं असतं तर तसं असतं किंवा खरं तर असं काही नव्हतंच तरी आपल्याला असं वाटलं, अशी मिसअंडरस्टँडिंग, अशा बऱ्याच गोष्टी टळू शकतात. त्यामुळे त्या दिवशी मी ठरवलं की याला विचारून टाकावं. हो म्हणाला तर आनंदच आहे, नाही म्हणाला तरी आपल्याला कळेल, आणि म्हणून मीच विचारलं. आणि म्हणजे ह्यातनं मला काय म्हणायचं की
कोणी कोणाला विचारलं हे तर लोकांना माहिती झालं, पण ते का विचारलं, का विचारावं असं वाटलं हे महत्त्वाचं. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे ना. म्हणजे असं काही नाही ना की आपल्याकडे काही ठोकताळे असतात ना की हा माणूस मला का आवडतो, का मला याच्याबद्दल काहीतरी वेगळं वाटतं, हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे ते आपण विचारूया. म्हणजे ते अजूनपर्यंत मी देखील तिला की खरं सांग, म्हणजे त्यावेळेला तिने मला विचारलं ह्याच आनंदात मी इतकी वर्ष. तर आता आपण तिला तसं विचारूया की का तुला का असं का विचारावं असं अविदादाच का. तुम्हाला माहिती का, मला देखील नाही माहिती, तुम्हाला माहिती का कोणाला, विषयच नाही ना, तुला माहित नसेल तर कोणाला काय मला म्हणायचंय. तिने अजूनपर्यंत कुठेही असं, कारण आता इतकी वर्ष ही बहुतेक आपल्यासाठी फार मोठी ब्रेकिंग न्यूज नाही. मीही असं काही विचार केला नव्हता की आता याला का विचारावं. बेसिक मला असं वाटतं की ती वेवलेंथ जुळते किंवा आपल्याला एखाद्याबद्दल वाटून जातं. म्हणजे मैत्रीचं सुद्धा फॉर दॅट मॅटर तसं आहे की आपण काही व्यक्तींना अनेक वर्ष बघत असतो, भेटत असतो, पण त्यांच्याशी आपली मैत्री होत नाही किंवा ती आपल्या ओळखीचीच राहतात, आपल्या जवळची होत नाही. बरोबर. तर नवरा बायको किंवा हे नातं आपण ॲक्सेप्ट करायला किंवा त्या नात्यात पडण्यासाठी किंवा ते नातं जमून येण्यासाठी आतून कुठेतरी वाटणंच गरजेचं असतं. मग त्याला मला वाटतं की कारण असं काही नसावं की ते वाटलं, एखाद्या व्यक्तीबद्दल वाटलं, मग ते नुसतं आकर्षण लेवलला राहत नाही, तर आपण डीपली त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होतो. मग त्याच्या गुणदोषांसकट आपण त्याला ॲक्सेप्ट करतो, तर तो ॲक्सेप्टन्स आपल्याला कुठेतरी जाणवतो. याच्या बाबतीत असा व्यक्ती एक प्रोसेस होती असं मला वाटतं की म्हणजे मला वाटलं की ह्याच्याबद्दल मला काहीतरी असं आहे की ह्याच्याबरोबर आयुष्य काढायला मला मजा येईल किंवा छान वाटेल किंवा मला हवं आहे ह्याच्याबरोबर आयुष्य माझं पुढचं जाईल असं काहीतरी हवं आहे. पण तिथपासून जो प्रवास सुरू झाला तो लग्नापर्यंतचा, त्याच्यात खूप आंदोलनं होती. आंदोलनं अशासाठी म्हणेन मी की एकतर मी खूप मध्यमवर्गीय कुटुंबातून आले, न्यूक्लिअर फॅमिली होती आमची, आहे रादर, आणि ह्या फील्डच्या बाबतीत मध्यमवर्गीयांमध्ये आता थोडासा अवेअरनेस आहे, पण जेव्हा मी काम सुरू केलं तेव्हा खूप असं हे होतं की नाही म्हणजे हे फील्ड वाईटच आहे किंवा ह्याच्यात चांगली माणसं मिळतच नाही, भेटत नाही तशी माणसं. पण त्यामुळे ते एक बॅक ऑफ द माइंड कुठेतरी होतं की बापरे ह्याच क्षेत्रातला नवरा ज्याच्याबरोबर आपल्याला आयुष्य काढायचं आहे तर तो त्याची खातरजमा करून घेतली पाहिजे की तो व्यवस्थित आहे का, आपल्याला आपला सांभाळ करेल का. तर तिथपासून आईने आपल्याला जे सांगितलंय की नवरा असा असायला पाहिजे, म्हणजे जातीचं आम्हाला काहीच नाही, पण तो तुला पोसेल, तुझी काळजी घेईल, तुझ्यावर प्रेम करेल किंवा ज्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटीज तो छान पद्धतीने कॅरी करेल असा माणूस असायला हवा, असं ती मला मोघम येता जाता कधी विषय निघाला तर असं सांगणं असायचं तिचं. मग ते सगळं मी क्रॉस चेक करत होते की अरे हो हा BSTत आहे, याची जॉईंट फॅमिली आहे. तर ते कुठेतरी त्या सगळ्या प्रोसेसच्या दरम्यान ठोकताळे होते की अरे हां हे ओके आहे, हे ओके आहे. पण अदरवाईज म्हणशील तर ते एक आपल्याला वाटून जातं आतमधलं आणि ते समोरच्याला पण वाटत असतं. हेही जेव्हा कळतं तेव्हा आपण म्हणतो ओके म्हणजे हे नातं फुलू शकतं किंवा हे नातं व्हॅलिड होऊ शकतं असं. आमच्या दोघांबद्दल पण लोक असे म्हणतात की तुमचं लव्ह मॅरेज आहे की काय. मला तर वाटलं की लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेज नाही आहे, मॅरेज नंतर असं लव्ह झालेलं आहे. होय ना. पण ती गोडच आहे रे, एक गोडच आहे म्हणजे त्यामुळे मित्रही गोड आहे म्हणजे त्यामुळे ते तिच्याकडून तर ती करू शकते. अरे हे वेगळ्याच दिशेने चाललंय गोडच नाही. पण मग तसंच असतं रे. आता असं म्हणतात ना की लग्नानंतर दोघे जण इतके एकरूप होतात की ते दोघे नंतर ना एकसारखे दिसायला लागतात. हां म्हणजे असं बऱ्याच वेळेला असं होतं ना की लग्नानंतर भाऊ बहीण आहेत की काय असं म्हणजे आता आम्हा नवरा बायको म्हणून लोकांना परिचित आहोत म्हणून. अदरवाईज बरेच वेळेला असं होतं की अरे किती सेम दिसतात दोघं, सुरुवातीला नसतं. तर त्याचं कारणच हे असतं की दोघांच्या वेवलेन्स किंवा दोघांचे विचारांपासून सगळंच सवयी आपले हावभाव किंवा मॅनरिझम सगळी आपण
अजाणतेपणी एकमेकांची घेतलेली असते आणि ती काळजी. अनुकरण आपण करत असतो. त्यामुळे आपले खूप गोष्टी सिमिलर होत जातात. हे म्हणजे अगदी आत्ता सुद्धा मला जाणवलं, म्हणजे आत्ताच्या क्षणापर्यंत तुमच्या दोघांच्या बाबतीत ते खूप हो जाणवलं ना? की आपण जेवत होतो तेव्हा सुद्धा तुमचं जे कोऑर्डिनेशन होतं किंवा ते होतं काय काय. आहे केअरिंग ते खूप जाणवलं. छान. त्यामुळे छान वाटलं. आता ह्या दोघांना अगं की एक आयडियल कपल म्हणून अख्खी चित्रपटसृष्टी नाही सगळेच ओळखतात. अगदी जे मोजके आत्ताच्या काळात तर अवघडच आहे, पण एक ओव्हरऑल 25 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लग्नाला झालेला हीच आजकाल अचीव्हमेंट वाटते लोकांना, विच वॉज अ रुटीन खरं. आपल्या पद्धतीत. आईबाबांचं तर नाही का 50 वर्ष अगदी. झाली, आता 50 वर्ष होऊन गेली लग्नाची. आता डेज सेलिब्रेट करणं अशा लेवलला ते गेलंय. पण आपण एकमेकांना ओळखणं आणि बघ तुझी माझी मैत्री होणं इतपत समजू शकतो, पण पल्लवीनी सुद्धा मला मित्र म्हणून ऍक्सेप्ट करणं किंवा गौरीनी सुद्धा तुला मित्र म्हणून ऍक्सेप्ट करणं, हे जे अंडरस्टँडिंग आहे ना, मला वाटतं हे नात्याचं खरं सिक्रेसी आहे. ही मजा आहे. आणि एकमेकांना कसं जपायचं असं काही ठरवून होत नाही. ते अंडरस्टँडिंग जे तुमच्या लोकांसारखं असेल तर मला वाटतं सोपं काम आहे खरं तर. कारण हे असं असू शकतं संजय, मी असं म्हणतो की आपण ना तेवढा नुसता एकमेकांसोबत वेळ घालवणं महत्वाचं नसतं. क्वालिटी टाइम. तो जेवढा वेळ जो काही वेळ असेल ना त्या वेळात तुम्ही एकमेकांना समजून घेतलेलं असलं पाहिजे बेसिकली. कारण त्यासाठी की मला तर तुला समजून घ्यायचं असं म्हणून समोर बसून ते असं होत नाही. आणि घरातलं वातावरण सुद्धा त्याला खूप मोठं माणूस वावरत असतं आपल्यासमोर, त्यावेळेला देखील आपली जबाबदारी असते की आपण त्याला त्या पद्धतीने कसं समजून घेतोय, त्याच्यातल्या कुठल्या गोष्टी टिकतोय, कुठल्या गोष्टी आवडत नाहीत त्या सोडून देतोय, अशा बऱ्याच गोष्टी असतात. कसं होतं की नेहमी सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह गोष्टींवरतीच प्रेम करावं असं काही नसतं. ज्या वेळेला माणूस आता मगाशी जसं म्हणाले गुणदोष जर ऍक्सेप्ट करायचं माणसाला तर तुम्हाला त्याचा स्वीकार गुणदोषांसहितच स्वीकार केला तरच तिथे नातं निर्माण होतं, नाहीतर नातं निर्माण होत नाही. आणि 100% एकमेकांना पटणारेच स्वभाव असतील, पटणारीच माणसं एकमेकांसोबत असतील असं नाही. दोन वेगळ्या व्यक्ती ह्या दोन वेगळ्या प्रवृत्ती आणि दोन वेगळी अस्तित्व असतातच डेफिनेटली. हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे आत्ताच्या काळात समजून घेण्याच्या दृष्टीने. करेक्ट. की वी हॅव टू ॲग्री टू डिसॲग्री. राईट. बरोबर. काही गोष्टी अशा आहे बाबा, हा तो तिचा थॉट आहे किंवा हा त्याचा थॉट आहे, नाहीतर मग काय होतं की हल्ली मला असं वाटतं की असंही होत असेल की घरातली बाकीची माणसं सुद्धा त्याला कारणीभूत आहेत. म्हणजे जसं फक्त नवरा बायकोंनी एकमेकांना समजून घेणं की अरे तिला तसं वाटतं तिला करू दे, त्याला तसं वाटतं त्यांनी करू दे, पण दोघांच्याही घरात पण आपल्या सुनेला असं वाटतं त्याला करू दे, तिला करू दे, किंवा जावयाला असं वाटतं तिला करू. तर ह्या सगळ्या प्रकारात एकमेकांना एकमेकांविषयी काय वाटतं आणि एकमेकांना एकमेकांची स्पेस देणं, त्यांच्या विचारांचा आपण आदर करणं, हे पण कुठेतरी म्हणजे तुटक पद्धतीने होत जातं, मिस होत आहे ते कुठेतरी कदाचित. कारण तेव्हा आपल्या वेळेला आपलं कुटुंबही आपल्या बरोबर असायचं. म्हणजे जरी एखादं मत पटलं नाही तरी ते आतल्या आत आपण डिस्कशन की मला पटलं नाही तुला पटलं नाही. पण आता ते खूप बाहेर जातात. आता खूप ओपनली या सगळ्या गोष्टी, न पटणाऱ्या गोष्टी खूप ओपनली चर्चा केली जाते. त्यामुळे मला वाटतं की मग असं होतं की तुम्ही मला समजून घेत नाहीये, हे फिलिंग सगळ्यांना येतं. आणि तुम्ही दोघंही एका फील्डमध्ये असून सुद्धा एवढं चांगलं कोऑर्डिनेशन असणं किंवा अंडरस्टँडिंग असणं ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे आत्ताच्या काळामध्ये. आणि मला असं वाटतं जनरली मला असं वाटतं गौरी, मगाशी तू ताट वाढलंस छान, बरोबर ना. कसं होतं की एक ताट एक हा परिवार झाला, बरोबर. आणि त्या परिवारामध्ये ती जी तू वाढलेली पानामध्ये प्रत्येक घटक पदार्थ जे अन्न पदार्थ, लोणचं आहे, चटणी आहे, अमुक आहे तमुक आहे, तू दही भात केला होतास त्यात, ती चव वाढवण्यासाठी ना त्या सगळ्या पदार्थांचं कोऑर्डिनेशन आणि ते सगळं खूप सगळ्यांचं, जसं ही म्हणते की नुसत्या नवरा बायकोंचीच ही नसते, तर ती फॅमिली होते, तर ते कुटुंब होतं आणि ते सजलेलं कुटुंब होतं. ते खूप बोजरं आणि साजरं असं कुटुंब होतं. तेव्हा जेव्हा त्या सगळ्याची चव एकमेकांना आणि मग माणूस त्याचा आस्वाद आणि आनंद खूप. मी तुम्हाला दोघांना खूप आधीपासून आपण एकमेकांचे घट्ट आहोत. म्हणजे मला थोडंसं थांबवतो. म्हणजे मला काय म्हणायचं
की जसे माझ्या फॅमिलीमध्ये म्हणजे ती तर आई बाबा आणि ती अशी न्यूक्लिअर फॅमिली तिघांचीच फॅमिली. माझ्याकडे आम्ही 13-14 माणसं एकत्र ठरवलं तिने. खरंच म्हणजे मला सुरुवातीला कळलं ना तेव्हा मला विशेष वाटायचं. त्यामुळे इतकी माणसं होतो. त्यामुळे आम्ही बोलल्यानंतर मी पहिलं काम ते केलं होतं की एकतर काय आमच्या दोघांमध्ये एक वयाचं अंतर आहे, आम्ही 8 वर्षांचं अंतर आहे, पण ते आम्हाला कधी जाणवलंच नाही, आम्ही कधी वाटलंच नाही, आम्हाला कधी विचारलं सुद्धा नाही आम्ही कधी. बरं गंमत अशी की त्याच्यानंतर मी तिला पहिल्यांदा घरी नेलं. म्हटलं इथे मी इथे राहतो आणि ही एवढे लोक आहेत. आणि पहिलं हे काय मला काय म्हणायचंय की ज्या ठिकाणी जबाबदारीच्या जाणीवा खूप छान असतात ना ज्या मनांमध्ये, ती मनं खूप प्रगल्भ झालेली असतात, ती मनं खूप मच्युअर्ड झालेली असतात. त्यांचं वय काय हा महत्वाचा मुद्दा नसतो. त्यामुळे ती माझ्यापेक्षा 8 वर्षांनी लहान असून सुद्धा मी घाबरवण्यासाठी नेलं नव्हतं तिला, मला तर ते पाहिजेच होतं. पण ह्याच्या सहित जर तिने या सगळ्याचा स्वीकार केला तर त्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट माझ्यासाठी दुसरं काय नाही. तिथे गेल्यानंतर तिला आम्ही पडतो त्यावेळेला घाई करू नकोस हे असं मी म्हटलं. मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे सांग, इतकं साधं सुधं. तुझ्या या पॉडकास्टचं नाव आहे ना साधं सुधं, ती साधं सुध्यानं आमची सुरुवात झाली. माझ्याकडनं तिच्या काही अपेक्षा नव्हत्या, तिच्याकडनं माझ्याही काही अपेक्षा नव्हत्या. जिथे अपेक्षांचं ओझं खूप काही असतं ना तिकडे जरा टू टीला सुरुवात झालेली असते. मग हे का नाही, ते का नाही, तेच का, अमुकच का, अशा प्रश्न उपस्थित व्हायला सुरुवात होती. अपेक्षा विरहित सगळ्या गोष्टी असलेल्या नाही की जगणं. अशा वातावरणामध्ये की ज्या वेळेला तिला लग्नानंतर ह्या गोष्टींना सगळ्यांना सामोरं जायचं होतं तेव्हा तिच्यातली अभिनेत्री त्याच्या आधी तुला कळलेली होती बरोबर? हो कळलेली. मग तिचा प्रवास तू चांगला होऊ देण्यासाठी तू पण काही विशेष प्रयत्न केलेले असतील, तुला काय वाटतं? हो म्हणजे मी तर म्हणते ना की त्याने मला जर पुश केलं नसतं की या क्षेत्राचा विचार कर किंवा ऑडिशन्स दे, आणि फिल्मसाठी ऑडिशन्स दे किंवा आलेली कामं म्हणजे फिल्म आली तर मी एक तर खूप बुजरी होते आणि मला असं व्हायचं की बापरे आता मी या 4 लोकांमध्ये सेट झाले तर मी यांच्याबरोबर काही कामं असतील तर करेन. मी परत तिसरीकडे जाऊन मी त्या नवीन टीम बरोबर बापरे नाही, मला सिद्ध करत बसायला मला फार काय म्हणून जमत नाही. म्हणजे मला किती येत असेल आणि मला किती माहिती असेल की मी ही गोष्ट चांगली करू शकते तरीसुद्धा ते नवीन लोकांना सिद्ध करून दाखवण्यात मला फार त्रासदायक वाटतं. टिल डेट म्हणजे मी आता तुला सांगते की जिथे मी आयरिस प्रोडक्शनमध्ये मी आता 3 सिरियल्स केल्या. आयरिस प्रोडक्शनमध्ये मी खूप कम्फर्टेबल असते कारण ती माणसं मला माहिती आहेत किंवा त्यांचं काम करण्याची पद्धत मला माहिती आहे. तर मी आत्ता या स्टेजला पण मला जेव्हा नवीन दुसऱ्या प्रोडक्शनकडनं फोन येतो की असं प्रोजेक्ट आम्ही करतोय, तुम्ही अवेलेबल आहात का, तुम्ही करू शकाल का, इंटरेस्टेड आहात का, तर मी आधी आयरिस प्रोडक्शनमधल्या माझ्या म्हणजे मनीष जो आहे आमचा त्याला फोन करते की आपलं काही येत आहे का, आपली काही सिरियल येणार आहे का. तर मग मी थांबते, मला काही घाई नाही आहे, मी अजून 3 महिन्यांनी करेन. पण मला तो कम्फर्ट खूप महत्वाचा असतो कारण तिथे मी छान पद्धतीने काम करू शकते. सो ते बुजले पण माझं होतंच ते तेव्हा तर खूप होतं. तर तेव्हा यानेच मला पुश केलं की काय फार तर नकार येईल की नाही सिलेक्ट झालं असं होऊ शकतं, पण तू गेलीच नाहीस तर जिथे सिलेक्ट होण्याचे चान्सेस आहेत तेही तुझ्या वाट्याला येणार नाहीत, म्हणजे तेही प्रोजेक्ट तुला करता येणार नाही. तोपर्यंत माझं असं होतं की मला काहीच ॲम्बिशन नाही आहे की ह्या क्षेत्रात मला करिअर करायचं आहे किंवा या क्षेत्रात मला खूप नाव कमवून अवॉर्ड्स घ्यायचे अमुक अशी काही माझी ॲम्बिशन नाही आहे. मला तेव्हा पण छान वाटत होतं. लकीली माझ्याकडे सगळं प्रोजेक्ट आलं नाटकाचं, माझं सिलेक्शन झालं, मी ते केलं. तर त्यामुळे ते मी केलं. तिथे आपलं लग्न म्हणजे आपलं जमलं आणि आता आपण लग्न करतोय. तर मला आवडेल 9 ते 5 नोकरी करायला आणि मग संध्याकाळी फिरायला जायला, मला हाऊसवाईफ बनून घरात सगळं करायला. हां, मला याच्यात खूप आनंद आहे, मला आवडेल कारण मला ते जमतंय आणि मला त्याच्यात मजा येते. तर त्याने मला त्यातून बाहेर काढलं की तू प्रयत्न करू, नाही जमलं तर काय, हे तर आहेच, अदरवाईज तुला करता येतंय तर तू कर, समोरून बोलावणं येतंय तर तू ऍटलिस्ट जाऊन ये. असं करत करत त्याने मला पुश केलं आणि त्यामुळे ॲट सम पॉइंट ज्यावेळेला मी फिल्म केली माझी त्याच्यानंतर जेव्हा हळूहळू महाश्वेता केलं. महाश्वेता हा एक खूप महत्वाचा 97 साल महाश्वेताच्या आधी 97 ते 2000 मला वाटतं 2000 आणि त्याच्या आधी फिल्म केल्या. म्हणजे माझा प्रवास असा उलटा सुलटा आहे.
आधी मी ऍड फिल्म केली, मग मी फीचर फिल्म केली आणि मग माझे डेली सोप सुरू झाले. अरे वेगळा प्रवास आहे. जनरली ऍड फिल्म, टीव्ही आणि मग नाटक आधी नाटक तर होतच, नाटक तर बेसच होता. तर ती कामं मिळाल्यानंतर आणि मग महाश्वेता पण सुरू झालं, मग फिल्म पण झाली होती. मग मला जरा कम्फर्ट झोन आला की मला याच्यात मजा येते. मी जे काही करते म्हणजे आता आपण ती प्रोजेक्ट्स बघितली तर फारच फनी वाटतात. म्हणजे मला खूप हसायला येतं की शिट काय दिसतेय मी. बरं मेकअप तेव्हा स्वतःचा काही यायचा नाही, कळायचा नाही दुसरा आपल्या चेहऱ्यावर काय करतोय. आणि इतकं विचित्र म्हणजे जुनी प्रोजेक्ट्स बघताना तर असं वाटतं की बापरे बापरे इतकं भीषण दिसतोय आपण आणि याच्यावरून बरं करू शकलो असतो किंवा रादर आता आपण अनुभवाने बरं करतोय. पण तेव्हा तो कम्फर्ट झोन होता आणि छान वाटायचं मला. आणि मग मी एका पॉइंटला असं ठरवलं की ओके आता मी हे करिअर म्हणून करू शकते किंवा आता मी आलंच एखादं प्रोजेक्ट, 2 प्रोजेक्ट्स आले तर त्यातलं मी एखादं कुठं आवडेल ते मी करेन. मग ते हळूहळू सुरू झालं. त्यामुळे त्याचा वाटा तर खूप आहेच या माझ्या क्षेत्राच्या. पण तू फॅमिली फ्रंटवर आणि करिअरच्या दृष्टीने दोन्ही बाबतीत तू खूप छान समतोल साधलायस आणि दोन्हीकडे यशस्वी झालीस. हे मला आतापर्यंत तुझा प्रवास बघताना खूप जाणवत. ऍक्च्युली त्याचं फॅमिली फ्रंटवर तू म्हणतेस तर एक तर जॉईंट फॅमिली होती. बरोबर. जॉईंट फॅमिलीमुळे तुम्हाला एक सपोर्ट सिस्टीम असते. त्यामुळे अमेयला मला कधीच संस्कार वर्गात ठेवावं लागलं नाही. तो घरीच होता. रादर माझी नणंद जेव्हा तो 2 वर्षाचा होईपर्यंत जेव्हा माझ्या फिल्म सुरू होत्या, आम्ही कोल्हापूरला शूटला जायचो, तर माझी नणंद असायची बरोबर अमेयला घेऊन. तर त्या माझ्या बरोबर असायच्या. मी सेटवर जायचे, मी दुपारी घरी जो आम्हाला फ्लॅट दिला होता किंवा कधी कधी मावशीच्या घरी थांबायचे, तर तिथे जाऊन अमेयाशी खेळायचे. मग परत सेटवर जायचे. मग संध्याकाळी अमेय पावडर कुंकू तीट लावून वगैरे यायचा. तर 2 वर्ष ते सगळं आम्ही केलं की सगळी पीठ. वाढदिवस पण आपण किती दुसरा वाढदिवस तर आमच्या लक्ष्मी चित्रपटाच्या सेटवर झाला होता त्याचा. तर असं सगळं की त्याला लागणारी पिठं, त्याला लागणारं सगळं सातूचं हे असं सगळंच घेऊन आम्ही जायचो सेटवरच. हा, तर त्या होत्या. त्याच्यामुळे मला ते सोपं गेलं की त्याला 2 वर्षापर्यंत मी तसं सांभाळलं आणि तो घरीच असायचा. त्यामुळे फॅमिली फ्रंटवर माझं करिअर सुरू झाल्यानंतर आउट ऑफ द वे जाऊन मला कधी वेळ काढून ते सेटल नाही करावं लागलं, कारण माझ्या घरी माणसं होती. त्यामुळे घर त्यांनी बघितलं गेलं. आणि परत मी ह्याच मुद्द्यावर येतो गौरी की कसं आहे, घरी माणसं असणं आणि त्यांनी ते आवडीने करणं ह्याला फरक होतो ना. खूप मोठा फरक. कसं होतं, जर तुम्ही चांगले असाल तर समोरचा माणूस चांगला. ही देवाणघेवाण आहे. चांगुलपणाची देखील देवाणघेवाण व्हावी लागते. आजकाल ते पहिल्यापासूनच आहे, ते माणसाचा स्वभावच आहे. तो जर त्याला चांगलं काहीतरी मिळालं तर त्याच्यातलं चांगलं बाहेर येतं आणि तो समोरच्या बरोबर शेअर करायला लागतो. सो मला नेहमी असं वाटतं की तिने ह्या घरात पाऊल ठेवल्यापासून माझ्या सगळ्या फॅमिलीतल्या सगळ्यांना इतकं छान असं केलं आणि तिने ऍक्सेप्ट केलं होतं. आणि त्याचं एका इंटरव्ह्यूमध्ये ना तिने खूप छान उत्तर दिलं होतं. मला पहिल्यांदा तिथल्या तिथे माझे डोळे भरून आले होते. एका इंटरव्ह्यूमध्ये तिला असं विचारलं होतं की तू आजकाल मुली तर काय, म्हणजे आपण काय, ती आता माझ्यापेक्षा 8 वर्षांनी लहान आहे, त्यामुळे तिच्या एज ग्रुपमधलंच कुणीतरी विचारलं असं तिला की नावं वगैरे चेंज करणं, तू आडनावं तर नाही करत पण तू नावसुद्धा चेंज कर, कसं तुला. म्हणजे मला आवडलं. मीच सांगितलं होतं की अभिला की तू माझं नाव चेंज कर. पल्लवी आटले ऐश्वर्या नारकर मी सांगितलेलं. तर त्यात सुद्धा अभिला मी सांगितलेलं आणि मी काय केलं की माझ्यावर एकदम बॉम्ब पडला. म्हटलं काय करूया, तर आमची साधना जी आहे, माझ्या आधीची बहीण जी आहे, तिला त्यावेळेला ऐश्वर्या राय वगैरे खूप आवडायची. हा, तर तिने असं सांगितलं मला पटकन ऐश्वर्या छान वाटेल असं वगैरे. मी ते तांदळात आपण काढतो. तर मला मी खूप ना इम्पल्सिव्ह पहिल्यापासून आहे. मला असं खूप, त्यामुळे मी म्हटलं की अरे छान मस्त, आणि मी ऐश्वर्या तिने ते ऍक्सेप्ट केलं. नाही, मला असं म्हणायचं त्याच्यावरती तिला उत्तर दिलं. मग मलाच पाहिजे होतं की एका पल्लवी आटले म्हणून माझं जगून झालं होतं. आता एक नवीन मला जीवन ज्यावेळेला जगायचं आहे तर माझ्या सगळ्याच सहित मला ते बदललेलं राहू देत ना, त्याच्या सहित मला ते ऍक्सेप्ट करू देत. आणि मग मी ऐश्वर्या म्हणून ज्यावेळेला घरात पाऊल ठेवलं तर ह्याने सुद्धा नाव ते म्हणजे दिलेलं नाही आहे मला, त्याच्या बहिणीने ते दिलं आहे. तर मी बहिणीचं मन ऑलरेडी मी त्या घराचा माप ओलांडायच्या आधीच मी जिंकून घेतलं होतं. सो मला असं म्हणायचं आहे की लोकांचा ॲक्सेप्टन्स हा नुसत्या तुमच्या वागण्यातनं बोलण्यातनं देखील तो यावा लागतो.
आणि तो आला की मग काय सगळं सुरळीत असतं. मग मला दुसरं असं वाटलं या सगळ्यामध्ये की आईबाबांचं नाव किंवा आईबाबांनी दिलेली ओळख आपलं जे मी पण आहे जे दिलेलं आहे त्यांनी, तर ती आयडेंटिटी तुम्ही ते घर सोडून दुसऱ्या घरात गेल्यावर फक्त नावामुळे राहत नाही ना. म्हणजे तुम्हाला त्यांनी घडवलंय, तुम्ही म्हणून आता जे काही तुम्ही दिसताय ते सगळंच त्यांचं आहे. म्हणजे ते संस्कार, ती शिकवण, ते तुम्ही कसं वावरायचं, कुठे काय बोलावं, हे सगळंच त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे. तर हे एवढं सगळं आपण ढबोलं घेऊन आपण जातोच आहोत, ते आपल्या बरोबरच आहे. मग फक्त नावाचीच आयडेंटिटी तुमची माहेरची आहे का, तर ती नाहीये. त्याच्या व्यतिरिक्त तुमचे संस्कार जे आहेत, तुमचं जे विचार करण्याची पद्धत आहे किंवा जे तुम्ही आहात तेच तुम्ही तुमच्या माहेराहून आलेले आहात ना, ते कुठेच जात नाही आहात तुम्ही. एक माणूस म्हणून तुम्ही जे घडलायत आतापर्यंत, कारण हीच आयुष्याची 20 वर्ष तुमची घडण्याची असतात. पुढे तर आपण इम्प्लिमेंट करत असतो सगळे जे आपल्याला माहिती आहे, तर ते तुम्ही घडलेले आहात, ते तुम्ही तुमच्या माहेरूनच घडलेले आहे. तुमचं माहेर कायम कॉन्स्टंट तुमच्या बरोबरच आहे. मग फक्त नावामुळे कशाला इगो आपण करायचे. ते नाव बदलल्यामुळे तुमचं माहेर तुटत नाही, ते तुमच्या बरोबर आहेच आणि ते असतंच. तर असं मला खूप मनापासून एक थॉट होता तेव्हा. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत, मी जे तुला पाहिले आणि गौरीलाही जे दिसलं ते की कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत आज आपलं स्वतःचं करिअर एस्टॅब्लिश करणं, स्वतःची एक आयडेंटिटी निर्माण करणं. मग त्यासाठी नाव आडनाव हा अडसर न घेता तू तुझं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलेस. आज तसं बघितलं तर तू प्रशिक्षण घेतलेलं आहेस अभिनयाचं, ना अभिदादानी घेतले, कोणीच नाही घेतलं. पण ते तुमच्यात उपजत असावं, पण ते तुम्हाला ओळखावं तर लागलं असेल आणि त्याच्यावर थोडंसं संस्कार, शिंपण असं करावं लागलं असेल. तर आत्ताची जी मंडळी आहेत त्या लोकांना तुम्ही कसं सांगाल, काय सांगाल की हे स्वतःला ओळखण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रत्येकाची वेगळी आहे. म्हणजे पल्लवीची वेगळी असेल, अभिदादा तुझी वेगळी असेल. तर तुम्ही त्यावेळेला काय थॉट प्रोसेस तुझी पण होती? नाही, एकतर मुळात जसं मगाशी म्हणेल की आम्ही फार काही ॲम्बिशन्स किंवा अशा काही ठेवल्या नव्हत्या कुठल्याही बाबतीमध्ये. म्हणजे माझ्या मामांचं तर म्हणणं होतं की अरे तू चांगले मार्क्स आणि अमुक वगैरे. लहानपणापासून हे अभिनयाचं काय म्हणूया ते होतंच, एक टोचणी आतून असं डोसलं तर राहायचं स्वतःला. पण त्याच्यातच काही करायचं असं काही ठरलेलं नव्हतं. पण ते हळूहळू मी म्हणतो ना की आपण एक गोष्ट करतो आणि ती आपल्याबरोबर, मी नकला खूप छान करतो, मग मी नकला करून जर मी माझ्यातच ठेवलं तर उपयोगाचं नाही. मग जिकडे मित्रमंडळी असतील तिकडे बोलघेवडा आणि मग तिकडे काहीतरी करून करायचं अमुक वगैरे. अरे हे ॲप्रिशिएट होतं, हे आपण जे काय करतो ते खूप छान वाटतंय. बरं ते सुद्धा मला कुठे कळलं, म्हणजे काही प्रशिक्षण आहेत ना ती तुम्हाला खूप मजेशीर असतात. म्हणजे मला तुला सांगतो, नकला करायची सवय मला वडील जेव्हा आमचे वडील खूप स्ट्रिक्ट होते, आमचे तात्या आम्ही म्हणायचो त्यांना, ते म्हणजे आमच्याशी असं म्हणजे अवी जरा इकडे असं कधी नावाने सुद्धा इकडे कुठे चाललास नाही, इतकं आम्ही घाबरायचो आणि असं थोडा दरार आणि वगैरे सगळं होतं. पण मी मस्ती केली तर आमचं दुकान होतं विडी तंबाखूचं, बरोबर, आगे दुकान पिछे मकान. तो दुकानाच्या आमच्या मांडणीला असं खड्डा असायचा त्या मालकाला उभं राहण्यासाठी. तर माझी शिक्षा असायची त्या खड्ड्यामध्ये डांबून ठेवायची मला, चल इकडे बस माझ्याकडे. आणि मग मी तिकडे बसलेलो असताना, नाट्यगृहाचं पीठ असतं पीठ जसं असं तसं होतं, तिकडे मी बसलेलो असताना जी येणारी गिरायकं आहेत, मग कोणी ती वच्च्याची आई असेल, अरे आऊ इकडे कुठं बसला तू, त्याला दाखव असं करू, तर ती असेल किंवा एखादा काळी तंबाखू द्या असं वगैरे करणं. मग अशी अनेक भैया कोणी विडी मागायला, हे सगळी कॅरेक्टर्स सगळी दुकानावर जी यायची ते माझं प्रशिक्षण व्हायचं तिकडे. आणि मग ते घेऊन मी ज्या वेळेला मित्रमंडळीमध्ये जायचो, ते वच्च्याची आई काय बोलते, मग ते तिकडे करून दाखवायचं. मग तिकडे ते ॲप्रिसिएशन जे आहे ना तुम्हाला, तुम्ही म्हणजे मला असं म्हणायचं की शिक्षण तुमचं कुठे होतं, ते अशा ठिकाणी नैसर्गिक स्रोतातनंच तुमचं शिक्षण सुरू होतं. म्हणजे मला माणसं
माणसांमध्ये रमण्याची सवय जी लागली ना ती तिथेच लागली की खूप विविधांगी कॅरेक्टर्स व्यक्तिरेखा या माणसांमध्ये असतात. त्या गर्दीमध्येच आपण कायम गेलं पाहिजे. गर्दीपासून विलग होऊन तुमचं प्रशिक्षण होत नाही, तुमचं शिक्षण होत नाही. मग ते अभिनयाच्या बाबतीत असू देत किंवा माणसं जाणून घेण्याच्या बाबतीत असू देत. जोपर्यंत तुम्ही माणसांमध्ये जाऊन मिसळत नाहीत ना तोपर्यंत त्या समाजाचं समाज मन तुम्हाला कळत नाही. आज मी जो सोशल नेहमी असण्याचा मला अभिमान वाटतो. मला नेहमी असं वाटतं की मला ह्याचं देखील कळावं, माझं त्याचं देखील कळावं. हे जे वाटतं किंवा विचारपूस करावीशी वाटते ह्याचं कारणच ते आहे की ती ओढ लागत राहिली आणि जितकं तुम्ही त्याच्यात मिसळ लोकांमध्ये असाल ना तितका तुमच्याकडे काय म्हणूया ऐवज तुमच्याकडे खूप वाढत जातो. नुसत्या नकलांचा ऐवज राहत नाही ना. मग मी त्या माणसाचं जीवन तो का करतोय, ती बच्चेची एवढ्या जोरात का बोलते आहे, कारण तिचा नवरा गिरणीत काम करणार आहे, तिचा नवरा आगा वाढलाच का जेव्हा, कारण ते हातमाग अमुक तमुक गिरणीच्या त्या ह्याच्यात त्यांना एवढ्या पट्टीत कारण मी गिरण कामगार एरियात मी लहानाचा मोठा झालो त्यामुळे तिकडे सगळ्यांच्या बोलण्याच्या पट्ट्या अशा जोरात वरच्याच का, कारण कोण डाऊन मिलमध्ये कामाला आहे, कोण मोरारजी मिलमध्ये कामाला आहे, जिथे आजूबाजूचा आवाज जास्त आवाज गोंगाट, त्या गोंगाटात तुम्हाला मोठ्या पद्धतीनेच बोलावं लागतं आणि तशी सवय लागते मग ती. तर असं मग त्यांचं ते असं वागण्यामागचे त्यांची कारणं काय आहेत हे जाणून घेण्याची सवय लागली. आणि मग कुठलीही व्यक्तिरेखा असली की त्या व्यक्तिरेखेचं नुसतं बाह्यांग कसं असेल हे समजून उमजून ते काम नाही करायचं. त्याचं अंतरंग काय असेल, त्याचं सोशल कनेक्शन काय असेल हे मी कुठे वाचलेलं नाही, पण त्याची मला सवय लागली आणि त्याची सवय लागली आणि त्या पद्धतीने ते करत गेलो ते लोकांना आवडत गेलं. आता एवढ्या लोकांना आवडतंय तर मला एवढ्या लोकांना आवडायला पाहिजे, एवढ्या लोकांना आवडायला पाहिजे. म्हणजे मला पहिलं बक्षीस मिळालं ते डायरेक्ट 1 नंबरचं बक्षीस नाही मिळालं, मला उत्तेजनार्थ मिळालं. मग उत्तेजनार्थ आणि 11 रुपयाचं मिळालं, मग 3रं मिळालं, मग 2रं मिळालं, मग पहिलं मिळालं. तर तू मगाशी म्हणालीस ना प्रक्रिया, प्रोसेस ही खूप महत्त्वाची असते. प्रक्रिया जाणून घेण्याची सवय लागली की तुम्ही कधीही मला पचकन ते हवं आहे याचा हव्यास धरत नाही किंवा तुमच्या मनातही येत नाही कि मला मोठं घर घ्यायचं आहे. तो मेहनत करो भाई, अगर आपको लेना है, जर तुम्ही ठरवलेत मोठं घर घ्यायचं तर त्यासाठी पटकन काहीतरी लॉटरी लागू देत, कुठेतरी काहीतरी होऊ देत, शॉर्टकट शोधत नाही. आपण त्या प्रोसेसमध्ये जातो, त्या प्रक्रियेचा पूर्ण आनंद घेतो आणि मग त्या प्रक्रियेमध्ये प्रोसेसमध्ये जे कोणी येतात ना त्यांची जीवनं देखील आपली होऊन जातात आणि मग जास्त ऐवज आपल्याकडे जमा होतो. ऐश्वर्याचं देखील तसंच आहे. मला खूप आनंद होतो नेहमी सांगताना की माझ्यापेक्षा अतिशय उत्तम अभिनेत्री ती आहे आणि मी हे अभिमानाने सांगतो, कारण ना ती माझ्यापेक्षा खूप निसर्गाच्या जवळ आहे. मी माणसांमध्ये असेन तर ती निसर्गाच्या खूप जवळ आहे. म्हणजे निसर्गाच्या जवळ असणं, माणूस हा त्यातला एक भाग झाला रे, पण निसर्गामध्ये सगळेच आले. ही झाडं आली, फुलं आली, बरोबर, प्राणी आले, पक्षी आले, ह्या सगळ्यांमध्ये ती आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्यांची भाषा, त्या सगळ्यांच्या जाणीवा तिला कळतात. म्हणून ना त्या अव्यक्त जाणीवांना ती लवकर हात घालते. मला तिथपर्यंत पोहोचायला जरा थोडासा वेळ लागतो, रियाज करावा लागतो. तू सोशल आणि ती नॅचरल ती खूप, कारण ती तशी अशी एक्स्ट्रोव्हर्ट नाहीये जसं आपण इंट्रोव्हर्टच असतात. ती फार जास्त ती अशी जशी आत्ता मगाशी बोलताना म्हणाले की आपण 4 जण असो तर 5वं आला की जरा हे आहे, पण अजूनही तसंच आहे. पण ती एक स्ट्रेंथ आहे. मी वैयक्तिकरित्या जेव्हा बघतो तेव्हा की ते तिचं अस्तित्व ती त्या पद्धतीने जोपासते. करेक्ट. जसं आहे की आता तू अशा पद्धतीने सगळ्या सोशल लोकांमध्ये कनेक्ट होता तुझा, मग तुला ऑटोमॅटिकली तशा पद्धतीच्या संधी मिळत गेल्या. करेक्ट. पण आज हिचा जर विचार केला तर हिला मला वाटतं महाश्वेता आहे किंवा पहिला टप्पा गंधन शिरंदाचा आहे, पण त्यानंतर पहिली फिल्म जेव्हा मिळाली तर पहिल्या फिल्मच्या वेळेला सुद्धा माझ्या मते काहीतरी तिच्या पण मनात काही आंदोलनं सुरू झाली असतील की अरे आपण नाही असं कशा पद्धतीने. मग ते मला जाणून घ्यायचं की तू अशा वातावरणात लिहीस आणि फिल्म मिळाली तुला, तेव्हा तुझ्या काय भावना त्या वेळेला होत्या? मला असं काही
काय म्हणून ओव्हरवेल्मिंग नव्हतं खरं तर. मी ऍड फिल्म केली होती, त्या ऍड फिल्मला माझं नाव यायचं, त्याच्यावरून विके नाईक जे डिरेक्टर होते, जे खूप मोठे. पहिली फिल्म कोणती तुझी? सून लाडकी. तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं. हॉर्लिक्सची जाहिरात तिने केली होती, त्याला मग ती हाऊसवाईफ म्हणून नाव यायचं, तेव्हा नाव यायचं ऐश्वर्या नारकर. तर ते म्हणाले की हा महाराष्ट्रीयन चेहरा आहे, तर मग त्यांनी माहिती काढून काढून माझा नंबर मिळवला, मला फोन केला की अशी अशी आम्ही फिल्म करतोय. हम आपके हैं कोणची, ती मराठी रिमेक होता तो, त्याच्यातल्या बहिणीचं कॅरेक्टर मी केलं होतं. आणि मग अशोक मामा होते त्या फिल्मला, सुधीर काका, सुधीर दळवी माझे वडील होते. तर मोठी कास्ट होती सगळी. आणि मग मिलिंद गवळी, अतुल परचुरे होता. आणि तिथे काम करताना मला असं म्हणजे अगदीच मोठ्या पडद्यावरच्या कॅमेऱ्यासाठी काम करायचं, तर तुम्ही एवढी मुवई केली तरी ते एवढं दिसणार आहे. मग ते मला यशवंत भालकर असतील किंवा विके नाईक असतील, त्यांनी सांगितलं की असं कर, एवढं करू नको, किंवा अशोक मामा सांगायचे. तर हे सगळंच सांगून सांगून मग मी केलं ते. तर तेव्हा मला काय त्याच्यात असं काही तेव्हा वाटलंच नव्हतं की अरे, मला असं वाटतं की मी जी कामं केली ना, तर त्याच्यात पुढे काय होऊ शकतं हा अंदाज नव्हता मला. म्हणजे टायटल रोल म्हणजे काय याचा मला काही अंदाजच नव्हता. जेव्हा मी महाश्वेता केलं तेव्हा महेश सातोसकरांनी मला सांगितलं होतं, तुला कळतंय का तू टायटल रोल करतेयस. तर ते गणितच मला माहित होतं. एखादी फिल्म करते ती मी लीड म्हणून करते, तर हे एवढी मोठी गोष्ट आहे याची कधी जाणीवच झाली नाही. त्यामुळे मी जमिनीवर राहिले असं मला वाटतं की त्या वेळेला अशी मी हुरळून नाही गेले की अरे बापरे आता मी फिल्म करते, आता मी अमुक करते, आता मी तमुक करते, असं झालं नाही माझं. खूप जमिनीवर राहिले. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता मागे वळून बघताना असं वाटतं की कामातून काम, मग एका ठराविक पठडीचंच काम मी करत गेले. त्या पठडी बाहेरच्या लोकांनी कदाचित तेवढं लक्ष दिलं नसावं, किंवा त्यांना वाटलं नाही की ही या पठडीतलं कामही करू शकेल. तर तू जसं म्हणतोस की मी काय म्हणून माझ्याकडे स्ट्रेंथ आहे एक ॲक्टर म्हणून, तर तशी आमच्या इंडस्ट्रीत बऱ्याच जणांना वाटली नसावी कदाचित. कारण नॅचरली अनेक ग्रुप्स असतात इंडस्ट्रीमध्ये. आणि जसं मी म्हटलं की मला आपल्या चौघांमध्ये कम्फर्ट आहे, तसं प्रत्येकालाच काम करताना त्या कंपूचा कम्फर्ट झोन असतो. त्यामुळे त्या कंपूच्या बाहेरची लोक फार रेअरली इन होतात. तर आमच्या दोघांनी आम्ही जी कामं केली त्या फेजच्या वेळेला खूपच टिपिकल सासू सून माहेर सासू अशा फिल्मचा काळ होता. त्यामुळे ज्या वेळेला मराठी चित्रपटसृष्टी या सगळ्या काळातनं बाहेर पडली, तेव्हा आलेल्या डिरेक्टर्सना किंवा तेव्हा आलेल्या प्रोड्युसर्सना कदाचित आमच्यामध्ये आता ह्या वेगळ्या बाजाच्या फिल्म सुद्धा करू शकतील असं वाटलं नसावं. त्यामुळे ते ब्रेक नाही झालं. आणि त्याचा मला फार असा एक वाईट वाटतं. वाईट पेक्षा मला एक असं इरिटेशन होतं की त्याच नाही मी केलं नाही पेक्षा मला तुम्ही विचारणा झाली नाही. आणि तुम्ही म्हणजे ते कुठेतरी मिस झालं असं मला वाटतं की मला तो जर. पण ज्या वेळेला तिला तशा संधी मिळाली तिने याची पेशवाईवरची सिरियल आपण वीरेंद्रची स्वामीनी ज्या वेळेला केली त्यावेळेला त्याच्यातली आनंदीबाई गोपिकाबाई तो माइलस्टोन परफॉर्मन्स झाला तिचा. किंवा आता तिने 7व्या मुलीची 7वी. म्हणजे टेलिव्हिजनला मी डेफिनेटली खूप नाटकामध्ये पण तिला ज्या वेळेला विचारलं परत तेच आहे बघ, तिला नेहमी वेगळ्या वेंची विचारणा वीरेंद्रने केली. सो वीरेंद्रने तिच्यावर एक वीरेंद्रने तिच्यावर एक नाटक केलं होतं. मी माझ्या नाही वीरेंद्र बरोबर तू नाटक साटल होतं मध्ये त्या दोघांनी काम केलं होतं त्याच्यामध्ये. त्यामुळे त्यांची मैत्री झाली होती तिकडे. पण त्याने दरवेळेला तिला ना अशा वेगवेगळ्या भूमिकांसाठी विचारलं. म्हणजे आम्ही थोरलाव नावाची वीरेंद्रचीच सिरियल केली होती. त्याच्यात देखील तिचा टिपिकल रोल नव्हता, खूप वेगळा रोल होता नाही का. ती आपले कुठल्या कादंबरीवरती थोरलाव कादंबरीवरतीच होती ती. त्याच्यानंतर त्याने सौ कुमुद प्रभाकर आपटे नावाचं नाटक केलं. त्यावेळेला अप्रतिम त्याने खूप चांगली कॅरेक्टर्स ऐश्वर्याला विचारले.
त्यांनी विश्वास जो दाखवला तो तसं फिल्मच्या बाबतीत झालं नाही. मग मला सांग याच्यासाठी हे जे तुला वाटतंय आता त्यासाठी तुझा सात्विक सोज्वळ चेहरा हा अडथळा होता का? कदाचित असं असू शकेल की मी मगाशी जसं म्हटलं की मी भिडस्त आहे, मी अप्रोच नाही होत कोणाला, की मी त्याची वाट बघत बसते की ह्या फिल्मसाठी माझी गरज निर्माण होईल आणि लोक माझ्यापर्यंत पोहोचतील. पण मी हे करू शकते आत्ताचा काळ म्हणजे मी हे करू शकते असं म्हणून मी अप्रोच नाही होत. म्हणजे त्याच्यात ॲटिट्यूड नाहीये पण माझा तो स्वभावच नाहीये. त्यामुळे कदाचित असेल की ती आणि मधल्या काळात तेच झालं. कसं होतं की अनेक पुरस्कार सोहळे असतील असेल ती आता ती त्या माध्यमाची गरज झालेली आहे की तुम्ही जितकं स्वतःला शोकेस करा तितके तुम्ही त्या प्रोजेक्टमध्ये किंवा त्यांच्या प्रोजेक्ट्समध्ये तुम्ही येत राहाल. तर तिथे कदाचित ऐश्वर्या मी नेहमी म्हणायचो की आपण जायला पाहिजे, जाऊया चल ना जाऊया असं वगैरे व्हायचं. पण आमचं बऱ्याच वेळेला जाणं झालं नाही. तर माझं कसं तसं नसलं तरी माझा मित्रपरिवार खूप मोठा आहे, मला बोलायला आवडतं, बडबड करायला आवडते, त्यामुळे कदाचित असेल. पण तिचं जरा थोडंसं वेगळं आहे. आणि याने काम करताना त्याचा प्लस पॉईंट असा किंवा त्याच्या करिअरचा प्लस पॉईंट असा आहे की त्यांनी खूप छान डिरेक्टर्स म्हणजे मी काम केलेले डिरेक्टर्स वाईट होते अशातला भाग नाही, पण त्यांनी जब्बार पटेलांबरोबर काम केलं, बामन केंद्रेंबरोबर काम केलं, बामन केंद्रेंबरोबर त्यांनी अनेक नाटकं केली. त्यामुळे मेनस्ट्रीमची बरीच प्रोजेक्ट्स त्यांनी केली. त्यामुळे त्याच्या प्रोजेक्ट्सना असं एक वलय होतं तर ते कुठेतरी त्याला उपयोगी पडलं त्याच्या करिअरमध्ये असं मला अगदीच वाटतं. म्हणजे त्याचा मित्रपरिवार होताच पण मित्रपरिवाराबरोबरच त्याला जी प्रोजेक्ट्स अप्रोच झाली किंवा त्यांनी जी प्रोजेक्ट्स केली ती सुद्धा त्यांनाही एक वलय होतं. त्यामुळे त्याला तो त्याच्या करिअरसाठी फायदा झाला असू शकतो. मुक्ता अविदा कसा मिळाला रे? मुक्ता कारण हा एक मी मुद्दाच आता उल्लेख करायचं कारण तेच आहे की जब्बार पटेलांची फिल्म बरोबर आणि लीड रोल बरोबर आणि ते अतिशय गाजलेली फिल्म होती ती. मुक्ता ही अतिशय गाजली. मला वाटतं सोनाली होती राईट? सोनाली बरोबर. नाही ती पण फिल्म मला ना प्रोजेक्ट्स खूप छान जसं म्हटलं ना मी स्वतः इम्पल्सिव्ह असल्यामुळे ना मला खूप काय म्हणूया प्रोजेक्ट्स अशीच आली. म्हणजे मी पहिली सिरियल केली बेदुणे 3 नावाची. ती देखील करताना किती छान छान गोष्टी असतात बघ की बेदुणे 3 करताना मी त्याच्या आधी नाटक आणि वगैरे हे सगळं करत होतो. भारत तांडेल ती मालिका करणार होता आणि त्याच्यामध्ये प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन आणि लीलाधर कांबळे. प्रशांत दामले प्रदीप पटवर्धन भाडेकरू आहेत एका चाळीमध्ये आणि त्या चाळीचा मालक आहे लीलाधर कांबळे. ओके. आणि त्यांचा एक नोकर आहे पांडू नावाचा. आता हे दोघे आहेत ना त्या मालकांना गंडवत आहेत भाड्याच्या बाबतीमध्ये. ओके. ते दोघे हिरो आहेत, ते दोघे गंडवत आहेत. तर त्या म्हणजे ज्याला गंडवत आहेत ते जे मालक आहेत त्यांना मदत करणारा जो नोकर आहे तो त्या सगळ्यातनं यांना त्यांचं पोल नेहमी उघडत असतो तो पांडू आहे. तर त्यांनी मला हे सगळं सांगितलं आणि मला म्हणाले की तू पांडूचा रोल तू करायचा असा विनाश. भारत मला म्हटलं की यार पहिलंच सिरियलचं प्रोजेक्ट आहे. म्हणजे त्यावेळेला ज्या आठवड्याला साप्ताहिक काय म्हणे आपण तसे असायचे ना ते. तर म्हटलं नको ना नोकराचं नको ना पहिल्याच ह्याच्यामध्ये. तर म्हणा अरे तो हिरो आहे खरं तर हे दोघे नाही आहेत हिरो, तो हिरो आहे त्या सिरियलचा. तू बघ मी तुला सांगतो तू कर. म्हटलं मी सांगतो तुला असं म्हणून मी आलो घरी. ताई म्हणाल काय रे चेहरा का पडला आहे? तर म्हटलं असंच झालं. ते पांडू नावाचं त्या नोकराचं पांडू नाव आहे, पांडुरंगाचं नाव आहे ना घे तू. इतकं निरागसपणे तिने मला सांगितलं आणि मी ते केलं. तुला सांगतो गुजरात्यांमध्ये सुद्धा पांडुरे पांडू नावांची सिरियल, त्या सिरियलचं नाव होतं बेदुणे 3, पण ती पांडुरे पांडू नावाने ओळखली जायला लागली. म्हणजे इतकंच काय तुला सांगतो संजू शहा नावाचा खूप एनिग्मा फिल्म्सचा खूप मोठा डिरेक्टर ॲड फिल्म्सचा त्याने माझी ती सिरियल कधीतरी काही एपिसोड्स बघितले होते. त्याने त्याच्यातनी हे पांडू आहे ना इसको बुलाव असं म्हणून त्यांनी एक जाहिरात केली सर्फ एक्सिलची काहीतरी. त्यात हिमानी शिवपुरी आणि आदिती गोवात्रीकर या मेन याच्यामध्ये होता आणि त्या हिमानी शिवपुरीच्या घरचा नोकर पांडू म्हणून मी होतो तिकडे आणि ह्या फुल अमुक अमुक करत ती जाहिरात. म्हणजे अशी ती कनेक्शन्स सेम फिल्मच्या बाबतीत देखील तेच झालं. 3 पैशाच्या तमाशासाठी वामन अंकुशदादा ऑपेरा फॉर्ममध्ये जब्बार पटेलांनी केलं होतं, पण ते पुलं महोत्सवासाठी म्हणून वामन ते फोक फॉर्ममध्ये करणार होतं. त्याला अंकुशदादाच्या रोलसाठी माणूस पाहिजे होता. तो छोटा होता
आणि नेमकं वामनच्या शिबिरामधले आणि ह्याच्यामधले राजा अंबोले नावाचा जो त्याचा राईट हँड होता, त्याने माझं तक्षक याग नावाचं नाटक पाहिलं होतं BSTच्या ह्याच्यामध्ये. आणि त्याने येऊन वामनला सांगितलं होतं की सर मी एक नाटक बघितलं आहे BSTचं, तक्षक याग नावाचं. एक खांबी तंबू आहे, एक माणूस काय तो काम करू, त्याला बोलवा सर असं. कोण? की अविनाश नारकर म्हणून. हां, मी त्याला नाट्यदर्पणला 1-2 वेळा बक्षीस वगैरे दिलेलं आहे. बोलवतं. आणि मामांनी मला त्या ऑडिशनला बोलवलं आणि तिकडे सकाळी 10:30 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत एक वाक्य माझ्याकडनं वामन करत होतं. आणि मी ते एक वाक्य आता येते, आता नाही येत आहे, आता परत कर, हां जरा आणखीन कर, नाही गेलं, मगाशी सांगलो, असं आम्ही एक वाक्य दुपारी 2पर्यंत करतो. वामन म्हणाला सॉलिड पेशन्स आहेत तुझ्यात, तू करायचा हा रोल, असं म्हणून मी अंकुशदादासाठी सिलेक्ट. 3 पैशा तमाशा केलं. 3 पैशाच्या पुला महोत्सवाच्या प्रयोगाला डॉक्टर जब्बार पटेल आले होते. त्यांनी माझा तो अंकुशदादा फोक फॉर्ममधला बघितला. आत येऊन मला सांगितलं की मी एक फिल्म करतोय, फार अप्रतिम काम केलंस, मी एक फिल्म करतोय मुक्ता नावाची, त्यातला मिलिंद वाघ तू करायचा, असं मला त्यांनी सांगितलं. आणि मुक्ता काय रोल होता तो. सो एकाच वेळेला मी तुला सांगतो त्या 2 वर्षामध्ये मी पहिली सिरियल पण केली, नाटक तर करतच होतो, पहिली फिल्म पण केली आणि ही मेजर प्रोजेक्ट्स माझी त्याच वेळेला त्याच दरम्यान एकाच वेळेला सुरू झाली. सो तशा अर्थी माझी पहिली फिल्म मुक्ता, त्याच्या आधी मी केली होती पण ती 60%च पूर्ण झाली आणि ती आली नव्हती. पण पहिली फिल्म मुक्ता. तक्षक बघायला आपण बरीच मंडळी होतो आणि केवढं म्हणजे त्यात ती पल्लेदार वाक्य ऐकून ती समजायला सुद्धा तशी जड आहेत, भाषा पण जड आहे, मयेकरांचं लेखन आणि ते पाठांतर बघून म्हणजे केवढं एनर्जी लागत असेल हे वाटतं की ऐकून. तर मला ती अशी प्रोजेक्ट्सनं मला मयेकरांची आणि माझी पण ओळख तशीच झाली होती. म्हणून मला काय म्हणायचं आहे की तुम्ही काय आहात हे तुम्हाला जाऊन सांगायची गरज नसते, तुमची ओळख तुमच्या कामातनंच होते. म्हणजे मयेकरां एका स्पर्धेला मयेकर परीक्षक होते. ते परीक्षक असताना त्यांनी मला प्राथमिक फेरीमध्ये अंतिम फेरीसाठी निवडलं. अंतिम फेरीमध्ये मला पहिलं बक्षीस दिलं आणि मग बोलवलं आणि मला सांगितलं की तुझा नंबर दे, आणि माझं नाव लिहून घेतलं आणि मला म्हणाले अरुण नलावडेला ओळखतोस काय? म्हटलं हो सर, त्यांची मी राज्यनाट्य स्पर्धेची नाटकं बघितलेली आहेत, त्याच्या नावाखालोखाल तुझं नाव लिहून घेतोय, त्याच्या पावलावर पावला ठेवायची लक्षात ठेव, असं म्हणून माझा नंबर मयेकरांनी घेतला. नुसतं नंबर घेतला नाही, त्यांनी दरवेळेला माझी आठवण काढली आणि दरवेळेला मयेकरांनी मला तितक्या मोठमोठ्या संधी दिल्या नाटकाच्या माध्यमातून. आणि म्हणजे तक्षक याग करताना तक्षक याग हे नाटक ते लिहित होते, 10 वर्ष ते लिहित होते. ते नाटक लिहिताना आम्हाला वाचून दाखवायचे BSTमध्ये असताना, हे कसं वाटतंय बघा, हे कसं वाटतंय. आणि एका वर्षी नाटकच नव्हतं आमच्याकडे आणि ते म्हणाले की त्यांना ते नाटक डॉक्टर लागूंना घेऊन करायचं होतं. ओके, म्हणजे तसा नट मला पाहिजे, म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर महागुरू हा डॉक्टर लागू, ते संवाद बोलताना डॉक्टर लागू त्यांच्या डोळ्यासमोर यायचं. आणि करता 3ऱ्या वर्षी आम्ही कुठलं नाटक असं करता म्हणाले तक्षक याग करूया. म्हटलं तक्षक याग तू ते महागुरूचं काय म्हणा, तर म्हणाले हा करेल ना, काय करेल. म्हटलं मी नाही तुला माहीत नाही, तू करशील, मी सांगतो तसं कर, तू का असं. मग ह्या जबाबदाऱ्या त्यांनी माझ्यावरती सोपवल्या आणि मी ते करत गेले. त्यामुळे ती कामं मला तशा पद्धतीने मी दिली. वामनबरोबर देखील बॉन्डिंग माझं तयार झालं की मेहनत घेण्याची तुमची तयारी असली पाहिजे, शिकण्याची तुमची तयारी असली पाहिजे. आणि माझं तर म्हणणं नेहमी असं आहे की मी दर प्रोजेक्टच्या वेळेला ना माझी पाठी कोरी करतो. मी आत्ता पुरुष करताना सुद्धा मी राजन रामाणे दिग्दर्शक, कोणी जे दिग्दर्शक असतील त्याच्यासमोर मी बिगरीतला नट आहे, मला काही येत नाही, आत्ता मला शिकवा, तुम्ही काय शिकवणार आहात. मग ते करता त्या व्यक्तिरेखेचा अभ्यास करता मला जे सापडत जातं ते मी त्याच्यात इन्कॉर्पोरेट करत जातो, दिग्दर्शकांनी सांगितलेल्या गोष्टी त्याच्यात इन्कॉर्पोरेट करत जातो आणि मग त्याला आकार येतो. मग त्याचा रिस्पेक्ट त्याला देखील मिळालेला असतो. मी ज्या पद्धतीने काम केलेलं असतो तो माझा रिस्पेक्ट त्याला दिल्यामुळे तोही वाढलेला असतो आणि असं ते होऊन ना ते कॅरेक्टरला एक खूप छान मजा येते आणि छान तयार होतं. त्यामुळे तुम्ही तुमची पाठी आपण साधा आहे ना, एकाच अक्षरावरती गिरबटत राहिला असतं ते अक्षर खराब होतं की नाही, त्यापेक्षा पुसा आणि मग पहिल्यापासून काढायला लागा, म्हणजे मग अक्षर पण वळणदार येतं आणि खूप छान स्वच्छ. मला हे सगळा विचार करताना बऱ्याचदा जाणवतं, मी ॲक्च्युली खूप दिवसापासून खंत व्यक्त करायची होती
की बरीच प्रोजेक्ट्स तुला मिळालीत की जिथे तुला स्वतःला चॅलेंज करता आलं, बरीच प्रोजेक्ट्स. तसं माझं वैयक्तिकरित्या मत असं आहे, मी आज पहिल्यांदा व्यक्त करतो की नाही या व्यक्तीचा फायदा करून घेतला अजून इंडस्ट्रीने. हे तर माझं कारण असं आहे की ती खूप टाईपकास्ट झाली रे, खूप टाईपकास्ट झाली की तिने फक्त ते एक कारण आम्ही मगाशी सांगितलं, एक काळ पण नाही आमचा मधला मेजर काळ जो होता की नाही, जी मधली 15 वर्ष तुमची जी असतात, तुम्ही आल्यानंतर ती 15 वर्षच उंबऱ्याच्या बाहेरच सिनेमा तशा पद्धतीची तशा पद्धतीचीच प्रोजेक्ट्स केली जात होती, त्यामुळे झालं. आणि आता कसं झालंय, आता म्हणजे तिथून आम्ही पुढे आलो थोडंसं, ती देखील थोडी पुढे आलेली, पण तरी तिने तिचा हे सोडलेलं नाही. त्यामुळे तिला अनेक फिल्म्स तशा पद्धतीच्या येतात अजूनसुद्धा, पण ती नाही करत आहे. आता तिला म्हणायचं आहे की मला नुसतीच आई नाही करायचं, आता मी आई करायला तयार आहे, पण मग ती आई, त्या आईमध्ये तिचं काहीतरी असलं पाहिजे. बघ आता जे स्वामीमध्ये पेशव्यांची बाजीरावाची आई करताना गोपिकाबाईला केवढ्या शेड्स होत्या, बापरे. तिने नंतर हे पण केलं, राधाबाई केली, पेशव्यांमधलीच राधाबाई देखील तिने केली त्या वेगळ्या शेडमधली. सो तिचं म्हणणं आहे की मला आता आई करायचं आहे, आई म्हणून करायला आवडेल. तर त्या स्त्रीला काहीतरी तिचं व्यक्तिमत्व आणि तिचं अस्तित्व काहीतरी असलं पाहिजे, तिचं काहीतरी सांगणारं काहीतरी असलेली प्रोजेक्ट तर मला करायला आवडेल. नाही पण आता हिला सुद्धा हिंदी फिल्म्सची ऑफर काय कमी आल्या असतील का ज्या वेळेला? हो, म्हणजे फिल्म्स हिंदी एक दोन केल्या पण मी, पण तेच होतं की तुम्हाला एखादं स्ट्रॉंग कॅरेक्टर की जे तुम्हाला वाटेल की अरे इथे आपला कस लागू शकतो किंवा इथे हे रजिस्टर होऊ शकतं, हे लोकांपर्यंत जास्त पोहोचू शकतं, असं कुठलंच कॅरेक्टर आलं नाही मला हिंदी फिल्मसाठी. त्यामुळे माझं झालं की ओके, म्हणजे हिंदी सिरियल्स केल्यास, पण हिंदी सिरियल मी केलंय मेजर कॅरेक्टर्स, पण फिल्म्स नाही आल्या. तसंच सिमिलरली मराठी फिल्म्स पण फक्त लीडची आई किंवा लीड हिरोईनची आई, तर तसं मला नाही करायचंय. तुला एखादी वॅम्प किंवा अशी खलनायिका म्हणून करायला आवडेल? खलनायिका मी आता तेच आता 7व्या मुलीची 7वी नाही, फिल्म मध्ये मला फिल्ममध्ये अमुक एक कॅरेक्टर असं काही नाही पॉझिटिव्ह निगेटिव्ह. मला असं म्हणायचं की स्ट्रॉंग कॅरेक्टर की जे रजिस्टर होईल, ज्याचा स्टोरी ज्या कॅरेक्टरचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असेल आणि जे करताना मला मजा येईल, मला काहीतरी वेगळं करायला मिळेल, अशी कॅरेक्टर्स. मग फक्त एक ऍक्टरला ऍक्टर म्हणजे ते जर मी नाही केलं तर ते दुसरं कोणीही करू शकतं, असं कॅरेक्टर मला आता तेवढं नाही करायचं, दुसरं कोणीही करू शकतं. कारण आता बघ ना, OTT पण आलाय की जिथे कॉन्टेंटफुल काम होतंय. हो, बरोबर. आता आपण हिंदीचा जर विचार केला तर हिंदीमध्ये प्रचंड कॉन्टेंटफुल असे प्रोजेक्ट्स होत आहेत. नाव नसलेले लोक सुद्धा तुफान अप्रतिम काम करतायत. तर मग त्या दृष्टीने जर विचार केला तर मराठीमध्ये OTTचा विचार केला तर तसं काही कंटेंटफुल काही घडत नाही, पण मंचावर घडते, रंगमंचावर घडते. बरोबर की रंगभूमी ही आपली उलट मराठी जास्त सशक्त आहे. तर आता विचार जर अशा या दृष्टीने जर केला तर मराठी रंगभूमीला नाटक बघायला जेव्हा माणूस येतो तेव्हा तो 500 रुपयाचं तिकीट सुद्धा मोकळेपणाने काढतो. बरोबर. पण हाच माणूस 200 रुपयाचं तिकीट काढून मराठी फिल्म बघत नाही. ही दुःख आहे, म्हणजे दुःख आहे. याची काय कारण आहेत आपल्याला खूप तपशिलात जाता येतील, पण आपल्याला ते जायचं नाही. पण हे वाटतंय का की मराठी फिल्म्स त्या मानाने खूप बनत आहेत, पण त्याचं असं हल्ली फिल्म करताना पण मला असं वाटतं की ते अवॉर्ड्स, फेस्टिवल्स किंवा अशा रेकग्नायझेशनसाठी जास्त लक्ष दिलं जातं. म्हणजे मग फीचर फिल्मला गणित आधी मांडली जातात आणि मग त्याचं असं काहीतरी आर्थिक गणित आधी मांडली जातात. म्हणजे फक्त थिएटर रिलीजवर डिपेंडंट नसतात फिल्म्स, त्यामुळे वेगवेगळ्या फेस्टिवलसाठी म्हणा किंवा अवॉर्ड्स मिळवून काही पुन्हा कसं आहे, असाच मुद्दा आहे बेसिकली. इंटरडिपेंडंट आम्हाला याच्यातनं परतावा जर तेवढा मिळणार नसेल तर तितके पैसे ते पुन्हा विशेष की मला जर रिटर्न्स येणार असतील असेच प्रोजेक्ट कसं जरा अवॉर्ड्सच्या दृष्टिकोनातून तसे विषय घेऊन तशा पद्धतीच्या पण लिमिटेड बजेट वगैरे अशा पद्धतीने केलं जातं आणि त्यांना मिळतं यश डेफिनेटली. पण ऑल टुगेदर एक खूप छान फिल्म मला करायची आहे, त्याच्यामागे कुठलाही माझं काही गणित नाही आहे. मला तिकडे यश मिळो न मिळो, मला जे आतून वाटतंय ती फिल्म मला करायची. अशा फिल्म्स फार कमी होतात.
आणि तशा फिल्म्स ज्या वेळेला होतात ना त्यावेळेला यश हे हमखास मिळालेलं असतं. काही प्रोजेक्ट तुम्ही दोघांनी आपण एक प्रोडक्शन सुरू केलं, कंपनी सुरू केली होती, ऐश्वर्या आर्ट्स अँड विजन. विजन, बरोबर. त्याच्या अंडर एक सुंदर नाटक केलं होतं. हो हो हो, बरोबर. त्याच्यात मला माझ्या मते संपदा होती, राईट. ते केलं सोबत संगत, तक्षक याग पहिलं आणि हे दुसरं. मग हे आपण सुरू करण्यामागची जी भूमिका होती तीच तळमळ होती. करेक्ट. की आपल्याला छान प्रोजेक्ट जर येत नाहीयेत किंवा होत नाहीत तर मग आपणच काढू. करेक्ट, बरोबर. पण हे दरवेळेला शक्य होत नाही. पण ते होतच नाही ना. कसं आहे की आम्ही आमची मेहनत करून जे पैसे येतील त्यातला आमचं जगण्याचा जी पद्धत आहे ती खूप नॉर्मल आहे. म्हणजे काही अवास्तव लिमिटेड हां बस. त्याच्यामुळे सेव्हिंग आम्ही भरपूर छान पद्धतीने चांगलं करत होतो. पण त्या सेव्हिंगचा उपयोग आपण असा काहीतरी करूया असं म्हणून आम्ही ते करत होतो. पण नंतर असं लक्षात यायला लागलं की हे नुसतंच उत्साह आहे, ह्याच्यात भर काहीच पडत नाही, म्हणजे तितक्या पटीने भर पडत नाही आहे. आणि माझा स्वभाव थोडासा राहू द्या. आम्ही आता एक सिरियल केली, चित्रकथी नावाची सिरियल केली की ज्याला 7 मटा सन्मान पुरस्कार मिळाले. त्या ह्याला वैभव चिंचाळकरने डायरेक्ट केली होती. वेगवेगळ्या कथांवरची अशी ती दूरदर्शनला आम्ही केलेली सिरियल, प्रचंड अप्रतिम सिरियल ती होती. पण पुन्हा तेच झालं, मी त्यातनं मिळणार निर्माता माझ्यात नाही आहे ॲक्च्युली. मी ते खूप छान झालं पाहिजे, उत्तम झालं पाहिजे एवढंच म्हणतो. मी त्यांना काय सांगितलं होतं, आपल्याला मिळणार आहेत किती, इतके पैसे मिळणार आहेत. समजा 1 लाख रुपये मिळणार आहेत, 2 लाख रुपये मिळणार, तर 2 लाख 1,99,999 रुपये खर्च करा, 1 रुपया ठेवा, बाकी मला काय म्हणायचं. अशी गणितं मांडून तुझ्या पदरात पैसे येतील, खूप छान पडतील असं काही नाही. तुझं प्रोजेक्ट चांगलं होईल पण तुला नफा तितक्या पटीने मिळणार नाही की ज्या नफ्याचा उपयोग तुला तुझ्या दुसऱ्या प्रोजेक्टसाठी. व्यवहाराची गणितं आम्हाला तेवढीशी काही खास अशी नाही. परत कन्सिस्टन्सी पाहिजे. एक प्रोजेक्ट झाल्यानंतर दुसरं प्रोड्यूस केलं पाहिजे, तर तो अनुभव पण मिळतो. ऍक्च्युअली फिल्म पण आपण केली होती चॅम्पियन्स नावाची, खूप सुंदर. त्याला अवॉर्ड्स मिळाले, नॅशनल अवॉर्ड होतं त्याला 2010चा. आणि आपण फक्त आपल्याच पैशांमध्ये रोलिंग करत असल्यामुळे मग आता मराठी फिल्मचं बजेटही वाढलंय. मग तेवढ्या बजेटच्या फिल्म्स करणं, मग ती रिस्क घेणं. त्यानंतर आम्हाला बरेच विचारणा अशा झाल्या की अरे तुम्ही इतकं छान केलं तर आम्ही फायनान्स करू पण तुम्ही एक्झिक्यूट करा, असं देखील विचारणा झाली. पण त्यावेळेला आम्हीच कामात इतके गुंतलेलो होतो की एक्झिक्युशनला सुद्धा तुम्हाला स्वतःचा वेळ द्यावा लागतो, तुम्हाला पूर्ण वेळ ते करावं लागतं. हॉटेल इंडस्ट्री आम्ही सगळं केलं, आमच्या आवडीचं जे होतं ते आम्ही करून बघितलं दरवेळेला. पण याला आपल्याला पूर्ण वेळ नाही देता येत. आमची कामं जोपर्यंत थांबत नाहीत आणि पूर्ण वेळ त्याला देता येईल ना त्यावेळेला ते करता येईल. आता मे बी अमेय ज्यावेळेला त्याचं प्रशिक्षण घेऊन परत येईल त्यावेळेला आय डोंट नो. अमेय म्हणजे या दोघांचा मुलगा आणि तो काय करतो सांगा, म्हणजे मग सगळ्यांनाही कळेल. नाही, तो याच आपल्याच क्षेत्रामधला अभिनय क्षेत्रामधलंच हे करतो, प्रशिक्षण घेण्यासाठीच गेला. तो ललित कला अकॅडमीला पुण्यामध्ये 3 वर्ष तिकडे केले. तिकडे छान पहिल्या नंबरामध्ये आला तो 3 वर्षी. आणि मग आता तिथलं मार्गदर्शन मिळाल्यानंतर आता पुढे काय करायचं सो त्याचं त्याने शोधून काढलं. मला एक दिवस म्हणाला की मला जरा बाहेर जायचं आहे, USA जायचं आहे बाबा, काही ऑडिशन्स ऑफलाईन काही तिथल्या करायच्या, मला जरा तिथला जो अभ्यासक्रम आहे तो तिथल्या युनिव्हर्सिटीचा म्हणजे शेक्सपियरियन थिअरी आणि अमुक हे सगळं मला जरा अभ्यासायचं आहे. तर म्हटलं व्हेरी गुड, जा ना. तो म्हणाला जाईन मी पण मला स्कॉलरशिप मिळाली तरच मी जाईन. तर म्हटलं अरे असं काही नाही, तुला शिकायला जायचं आहे ना, जा कर ना तू. तुम्हाला नाही खूप महाग आहे बाबा. तर म्हटलं अरे असू दे काही प्रॉब्लेम नाही फक्त मला आत्ता जाऊ दे. म्हणून मग तो गेला होता 22 जानेवारीला गेला. त्यांनी मग तिथल्या 7-8 युनिव्हर्सिटीच्या होत्या, शिकागो युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी. त्याला येल युनिव्हर्सिटीचा अभ्यासक्रम खूप आवडला होता. येल म्हणून कनेक्टिकटला म्हणजे न्यू हेवनला ती युनिव्हर्सिटी आहे की ज्याचा अभ्यासक्रम खूप छान आहे आणि प्रॉमिसिंग आहे खूप. तर त्याला त्याचं पाहिजे होतं. तर मग तिकडे 1600 मुलांमधनं 16 मुलं निवडली गेली. त्या 16 जणांमध्ये याचा नंबर लागला आणि त्याला फुल स्कॉलरशिपसाठी म्हणून तो आता 3 वर्षासाठी तिकडे गेला.
आणि करतो. तिकडून बरंच काही शिकून तो ज्या वेळेला इथे येईल त्यावेळेला मे बी कदाचित आणखीन काहीतरी वेगळा घडेल नक्कीच. तुम्ही दोघं जी मला पूर्ण माहिती आहे तुम्ही तसे साधे नाही साधं सुध नाही, ते फक्त आपल्या चॅनलचं नाव आहे. तुम्ही दोघं खूप मिश्किल आहात, खोड्या काढण्यात हिचात आहात, कोणीही धरणार नाही. रसिक हो, तुम्हाला मी खरंच सांगतो, ते दिसताना ते रूप असं दिसतंय, खोड्या काढा अजिबात कुठे मागे पडणार नाही. तिला हिच्या बाबतीत आणि संपदाच्या बाबतीत, संपदाला संपदा कुलकर्णी. हा रसिक हो, तुम्हाला सांगतो, या दोघी दिसताना अशा खूप छान सोबत गुणी आणि वगैरे असं वाटतं. तसं पण राजन भिसे आमचाच मित्र जो आहे, ज्याने यांच्याबरोबर खूप काम केलं, याच्याबरोबर तर 2-3 प्रोजेक्ट्स राजनने केली, त्यामुळे तो नेहमी म्हणतो की ह्या दोघींच्या बाबतीत गैरसमज होतात लोकांचे. ही तुळशी वृंदावन नाहीत, ही तुळशी वृंदावनाचे कटआउट आहेत असं तो म्हणतो. हे कटआउट आहेत, हे तुळशी वृंदावन, त्यामुळे यांच्यावर जाऊन संपदा ऐकतेच ना. ज्या वेळेला संपदा आली होती तेव्हा सुद्धा तिने जे काही रंग दाखवले ऑफ कॅमेरा त्याच्यावर पूर्ण मला मान्य आहे की राजन भिसे जे म्हणतात तेच बरोबर आहे. आणि संपर्क सुद्धा आमची खूप चांगली मैत्रीण याच्यासाठीच झाली की विचारांनी आणि आचारांनी माणसं ज्या वेळेला एका पेजवर येतात त्यावेळेला, म्हणजे मी ज्यावेळेला माझ्या तक्षक या नंतर एक नाटक करायचं असं आमचं ज्यावेळेला ठरलं त्यावेळेला आमचं असं बोलणं होत होतं की काहीतरी ना आपल्याच जगण्यातलं काहीतरी आपण करूया, काहीतरी करता आलं पाहिजे. आणि मग ते जो लिहिल ना त्यालाच आपण दिग्दर्शन करायला द्यायचं वगैरे असं डोक्यात आलं होतं. जसं कोण लिहिल असं करता करता संपदाचं नाव आलं. कारण संपदा जी काही लिहायची, आम्ही मध्ये एक असाच अभिवाचनाचा कार्यक्रम केला होता. त्यावेळेला संपदा, ही, मी, लीना भागवत, आणि मग काय करूया तर आम्ही अंधेरीकर संस्थेने सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला 2-2.5 तासाचा काहीतरी कार्यक्रम द्या, खूप छान. तर आम्ही म्हटलं काय करूया. तर असं माझ्या डोक्यात आलं की आपण जसे आहोत तसे नाही आहोत ना, सो आम्ही ना त्यातले असं एक आपण काहीतरी आपण काहीतरी करूया. आणि मग मटेरियल गोळा करायला सुरू केली. म्हटलं इंटरेस्टिंग, आम्ही ना त्यातले आणि आम्ही नात्यातले असं काहीतरी आपल्याला जोडता आलं, 2 कन्सेप्ट एकत्र करता आल्या. म्हणजे असंही म्हणतायत की आम्ही नात्यातले पण तरीही ती नात्यातली माणसं आहेत, असं काहीतरी. अशी कोण काय. मग कृष्ण आला, मग नात्यातली जी नाती, आई वडिलांचं नातं असेल, मुलाचं मुलीचं नातं असेल, बहीण भावांचं असेल, अशा वेगवेगळ्या नात्यावरची अनेक अभिवाचनाचे कविता, लेख असे सगळे आम्ही एकत्र केले. ज्यात मग संपदांनी लिहिलेले खूप लेख होते छान छान. तिकडे मला तिच्यातलं पोटेन्शियल काय लिहिते काय असं वगैरे. आणि म्हटलं आपण हे आपल्याला करायचं आहे ना, असा काहीतरी विषय नवरा बायको आणि याच्यामधला वगैरे नात्यातला, तो आपण संपदाला सांगूया. मग संपदाला सांगितलं भाई व्यावसायिकला करायचं मी अरे काय. मग आपण म्हटलं आपण काहीतरी तू कर, पण आपण मयेकरांचा आपण त्यासाठी गायडन्स घेऊया. म्हणून मयेकरांकडे गेलो. मयेकरांना सांगितलं, ती म्हणाली की मी नाही मयेकर तुम्ही लिहा, आणि मला दिग्दर्शनाची जबाबदारी दिली, मी दिग्दर्शित करून तुम्ही लिहा. मग ते मयेकर प्रयत्न करत होते. शेवटी मयेकर म्हणाले की अगं तू इतकं छान बोलतेस, तूच लिहि ना, तू छान लिहिते, छान बोलते. आणि मग तिने, आम्ही निर्माते होतो ना, काय म्हणतायत बघ. म्हटलं आम्हाला चालेल, मयेकर ज्यावेळेला तुला सांगतायत त्यावेळेला तू कर ना. असं ते झालं. आणि फार गोड तिने पाहिलं, फार अप्रतिम झाला. आणि ते नाटकच ओव्हरऑल इतकं कॅची होतं. आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही त्याचा शुभारंभ आम्ही दुबईमध्ये केला होता. आम्ही जे केलं ते उत्तम आनंद घेऊन केलंय, त्यामुळे आम्हाला त्याची. तुझ्या नाटकाचा उल्लेख वारंवार होतोय तक्षक याग, त्याच्यानंतर तू असंच एक अत्यंत आवडलेलं आणि अनेक लोकांनी डोक्यावर घेतलेलं नाटक होतं रणांगण. बरोबर. की ज्याच्यातला भाऊसाहेब पेशवा आणि त्याचा तो जो शेवटचा सीन होता, मी तुला सांगतो पल्लवी, मी कमीत कमी ते 8 वेळा नाटक पाहिलं, कमीत कमी. कारण पुण्यात असले की यायचाच. म्हणजे आमची भेट बाय डिफॉल्ट व्हायची. नांदी बरोबर ते पण आहे, नांदी पण त्याच काळात असंच कमाल झालेलं एक नाटक. पण रणांगणच्या वेळेला
म्हणजे तो सीन इतका कोरला गेलाय ना असा की शेवट हा येस श्रीमंत काय साधलाय हा मुहूर्त नाही का. आपण बऱ्याचदा असं घरामध्ये सुद्धा तुम्हाला म्हणतो, श्रीमंत काय साधलाय हा मुहूर्त तुम्ही असं. तर मला असं वाटतं की ते थोडंसं तुला पाठ असेलच तो काय पाठ आहे. पण त्यापेक्षा मला नेहमी असं वाटतं की मी नेहमी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये किंवा बोलताना मला असं नेहमी आणि मला नेहमी हे सांगावं असं वाटतं की प्रत्येकाने आपला छंद, आपली आवड किंवा आपल्या जवळच्या ज्या गोष्टी असतात ना त्याचाच उपयोग तुम्ही तुला नैराश्य किंवा तुमच्यातला एखादा उदासी भाव ज्यावेळेला उफाळून वर येतो त्यावेळेला त्याला कमी संपवण्याकरता त्याचा उपयोग करायचा. म्हणजे मी नेहमी माझ्या रणांगणचं नेहमी माझ्या डोक्यात नेहमी येतं. आणि जसं फार मोठ्या बाळासाहेबांनी म्हटलं होतं की 93 साली केलेलं नाटक आणि यांचे अजून संवाद मुखोद्गत आहेत तर ते नुसते संवाद राहत नाही तर ते विचार होतात. त्या कलाकृतींमध्ये मांडलेले विचार ज्यावेळेला तुम्ही आत्मसात करता ना त्यावेळेला ते विचार तुमचे कधी पुसले जातात. खूप छान. संवाद कधी पुसले जातील पण विचार नाही पुसले जात. आणि विचारांच्या अनुषंगाने मग आलेले संवाद असतात ते कधीच पुसले जाणार नाही. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की मी ज्या वेळेला मला थोडंसं डाऊन वाटतं ना की यार काहीतरी काय झालेलं असतं झालेलं नसतं काही माहीत नाही पण मागे काहीतरी होतं आणि असं डाऊन वाटतं त्यावेळेला मी काही करत नाही. मी त्यावेळेला शांत बसतो आणि तो ढासळोत कितीही अरिष्टांचे डोंगर कोसळोत आभाळकडे कोसळोत नक्षत्रांचे मांडव हृदय संकट सरितेला खुशाल तांडव उद्याची सूर्य किरण फाकतील ती केवळ आमच्या ढाली तलवारीच्या ठेक्यावरच. जिवंतपणे आम्ही आग होऊन जळूच आणि मेलो गेलो तरी असे काय लागणार आहे ते मृत्यूच्या हाती. अरे ओढेल तो आमचे रक्ताळलेले मुर्दे मात्र काळाच्या पाठीवर उठतील स्फूर्तीच्या लक्ष लक्ष रांगोळ्या. आमचं बलिदान भावी पिढ्यांना देईल याद. पानिपतावरचा हा महासंग्राम छाडला होता केवळ देशाच्या एकजुटीसाठी, मातीच्या अस्मितेसाठी आणि स्वातंत्र्याच्या तृष्णेसाठी. हर हर महादेव असं म्हटलं की कुठलं नैराश्य आणि काय असं सारखं पुसून जातं आणि उठून ताड 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 कामाला जातो. मग तू जे म्हणालास ना संवाद विचार होतात तेही असे अगदी अगदी ते जाणवलं. म्हणजे आता तुम्ही बोलताना ह्या क्षणी पण अंगावर काटा येतो इतकं ते मला तेच म्हणायचंय की तुमचं कामच तुम्हाला त्याच्यातनं तुमचा विरंगुळा म्हणण्यापेक्षा त्याही पलीकडचं काहीतरी जे असतं ना ते बरंच काही तुमच्या आवडीचं जे काम आहे तेच तुम्हाला देत असतं. त्यामुळे प्रत्येकाने आपली आवड माझी आवड ही कायम जपलीच पाहिजे आणि त्याची नुसतं जपणं त्याची जोपासना केली पाहिजे, त्याचं जतन केलं पाहिजे आणि त्याला संवर्धन त्याचं त्या पद्धतीने करता आलं पाहिजे. ह्या सादरीकरणाच्या म्हणजे मला तुला सांगतो तू रणांगणचा विषय काढलास म्हणून माझ्या आत्तापर्यंत मी इतकी कामं केली असेल काही असेल पण रणांगण हे माझ्या रक्तात इतकं भिनलेलं आहे आणि इतकं ते हे आहे की ते नाटक पाहिल्यानंतर हे माझं बाळ आतमध्ये आलं होतं आणि मला आठवतं मी माझा तो शेवटचा सीन करून मी आत चाललो होतो आणि मेकअप रूममध्ये आली ही इथून अशी आली. मला वाटतं रवींद्रलाच प्रयोग झाला होता त्याचा आणि ही अशी समोरासमोर आली आणि येऊन मला अशी घट्ट मिठी मारली होती आणि साडेसार रडत होती. सो मला वाटतं ती मला माझ्या आयुष्यात मिळालेली खूप मोठी अगदी खूपच मोठी. म्हणजे आम्ही एकमेकांना असं कधी अरे मस्त यार असं कधी करत नाही. आमच्या न बोलता आमच्या रिॲक्शन्स असतात. म्हणजे बऱ्याच वेळेला हिचं काम मला हिला सांगावं लागत नाही की खूप छान काम केलंस. मी असं हिचं सिरियल मी स्वामिनी बघताना कित्येक वेळेला मी एपिसोड असं बघत असायचो आणि माझ्या डोळ्यातनं असं पाणी येत असायचं. ही बाजूला बसून हसायची रडतोयस काय तू तुझा असं मी सो ही पावती असते त्याच्यात मला सांगावं लागत नाही बेसिकली. आणि आम्ही जेव्हा इथं अपील होतं एक्झॅक्टली त्यामुळे आम्ही कधी एकमेकांची तोंडावर प्रशंसा तोंडावर असं काही करत नाही. आम्ही लोकांना ॲप्रिशिएट करायला आम्हाला खूप आवडतं. आम्ही तिथे हातचं अजिबात राखत नाही पण आमचं ना आम्ही एकमेकांच्या कामात कधी कुठल्याही ढवळाढवळ करत की तू असं कर तू तसं कर अमुक कर तमुक कर नाही.
तू तुझं कर, मी माझं करतो. कारण आपलं वेगवेगळं मग हे असतं. असं उत्स्फूर्त उत्फुल्ल जीवन, चैतन्यपूर्ण ऊर्जापूर्ण जगण्याचा परिणाम म्हणून रील्स चालू आहेत ना. ऑफकोर्स रील्स म्हणजे मगाशी जे म्हटलं ना मी की आउट ऑफ द ट्रॅक जाऊन कोणी आपल्याला काम करायलाच देत नाही. म्हणून आपण आपलाच मार्ग आपण चॅनल सुरू करावं. युट्यूबचं चॅनल आहे माझं. आणि रील्स मध्ये एकतर अनेक आपलं जनरेशन सोडून यंग जनरेशन बरोबर थोडंसं. आणि खरंच याची अनुभूती आम्हाला येते. म्हणजे आम्हाला आता येऊन भेटणारी जी मंडळी आहे ती आमच्या वयापेक्षा जी वयाने मोठी आहेत ती देखील आमच्या वयापेक्षा लहान होऊन आम्हाला भेटतात. अहो तुमची किती छान छान. मला वाटतं हेच असतं. आणि अगदी मोटर बाईक वरनं जाणार ठप 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 आवाज करत जाणारा होंडा काय म्हणतात त्याला, हिरो होंडा किंवा रॉयल एनफिल्ड वरनं जाणारा मुलाला ठळाक लावतो, सर तुमचं रील बघतो कमाल, असं ज्यावेळेला म्हणतो, ज्यावेळेला एक मस्त 20-22 वर्षाचा मुलगी येऊन. सो मला असं वाटतं की त्या जनरेशनला सुद्धा त्यांच्याबरोबर मिळतं जुळतं घेणं हे. आणि बेसिकली पल्लवीचं जे मी बघितलंय की तिचा कनेक्ट खूप आहे पुढच्या जनरेशनशी, पण खूप कनेक्ट आहे चांगला. आणि तिच्या वेगवेगळ्या कामात ना तिचा म्हणजे मला जे माझे मित्र म्हणतात तेच तिला म्हणतात की चायला तुम्हा लोकांना ह्या जनरेशनची बरी भाषा कळते रे. म्हणजे अगदी SMS करताना म्हणा, जनरल बोलताना म्हणा, आम्ही एकमेकांची, मी आणि पल्लू सुद्धा आम्ही बऱ्याचदा असं त्या लाईन्सवरच बोलत असतो. करेक्ट, बरोबर. तर हा जो कनेक्ट आहे ना, हा मला वाटतं तुला इमेज ब्रेक करायच्या दृष्टीने फायद्याचं होईल असं वाटतंय. का सांगतो तुला, खूप चौकटीबद्ध काम केलंस ग तू आज. पण मी तेच म्हणते की तो विचारच नाही. म्हणजे बराच मला सुरुवातीला रादर आताही कमेंट्स येतात त्याच्यात काही काही असे उपडसून. हे ट्रोलिंगचा काही विषय नाही. त्यांचं म्हणणं असतं की आता म्हणजे गेली ती वर्ष सगळी, आता यांना काय सुचत आहे ते धंदे. तर मला असं वाटतं की धंदे नाहीच आहेत. तुम्ही स्वतःला एक रेज्युनेट करणं किंवा तुम्ही स्वतःला एक वेगळ्या रूपात आणणं आणि करून बघणं नवीन नवीन गोष्टी, हा तो उद्देश असतो. आणि आताचा इमेज ब्रेक होईल की नाही माहीत नाही. कारण इंडस्ट्रीमध्ये पण जी काय म्हणू असे काही लोक आहेत की ज्यांना टेलिव्हिजन, ज्यांना रील्स हे अगदी म्हणजे त्याला काही महत्व नाही असं वाटतं. पण अनेक लोक आहेत की जे स्वतःला एक वेगळ्या स्टँडर्डचे समजतात. त्यामुळे ती इमेज ब्रेक होईल की नाही हा मुद्दा मला महत्वाचा वाटत नाही. मला असं वाटतं की मी जे केलं त्याच्या पुढे येऊन मी आता त्या जनरेशन नावं ठेवणाऱ्या लोकांना जे करता येत नाहीये ते मी छान पद्धतीने करते आणि माझा एलिगन्स ठेवून एलिगंटली ते करते. आणि मी राखून केलं की ते सगळंच होतं. आणि असं कुठलंच हिडीस काम मी करत नाहीये. आणि एक थोडंसं एज हा फॅक्टर घेतला समजा तर मार्क बटविन यांनी खूप छान म्हटलेलं आहे की एज इज अन इश्यू ऑफ माइंड ओव्हर मॅटर. इफ यू डोंट माइंड, एज डझंट मॅटर. राईट, तसंच आहे ते. त्यामुळे तुम्ही स्वतःला प्रेझेंटेबल ठेवणं, तुम्ही नवीन जनरेशन बरोबर कनेक्ट करणं स्वतःला आणि टेक्निकली तुम्ही इम्प्रूव्ह होत जाणं हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. कारण आता 50मध्ये तुमच्याकडचं स्वतःच्या प्रगतीचं सगळंच करून झालेलं असतं. तुम्ही सेट असता की माझं आता हे झालंय, माझं हे येते. पण मग टास्क काय राहतात तर अरे टेक्निकली तुम्हाला ह्या गोष्टी येत नाहीये, टेक्निकली तुम्हाला त्या गोष्टी येत, मग ते शिका ना. ते शिकून आपण अपग्रेड होणं, त्या जनरेशनशी कनेक्टेड राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि सेकंडली मला असं वाटतं की सोशल मीडियाचा इमेज ब्रेक करणं वगैरे तर आता खूप म्हणजे मागे पडलं. म्हणजे त्याचा आता मला झाली ब्रेक तरी किती फरक पडेल हा वेगळा मुद्दा आहे. त्यामुळे आता मी काय करते की माझ्या पेजवरून मी माझे व्यायाम करतानाचे, माझे एक्सरसाइज करतानाचे जे व्हिडिओज आहेत ते प्रमोट करते किंवा त्यातून मी सांगण्याचा प्रयत्न करते की मेनोपॉज असेल किंवा तुम्ही किती ओबीज असाल, किती काही असाल, पण तरीसुद्धा गिव्हअप करू नका. तुम्ही जर कन्सिस्टंटली व्यायाम करत राहिला तर तुमची हेल्थ चांगली राहते, तुम्ही प्रेझेंटेबल राहता. तर हा एक कुठेतरी इन्स्पिरेशन देण्याचा लव्ह युअरसेल्फ एक मुद्दा आहे. सेकंडली
इतके फॉलोअर्स आहेत आता, तर त्यामुळे जे स्टार्टअप बिझनेसेस आहेत किंवा जे स्मॉल स्केल बिझनेसेस आहेत त्यांना मी सपोर्ट करते. बार्टर कोलॅब करून मी त्यांची प्रोडक्ट म्हणजे रादर साड्या म्हणा किंवा ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स म्हणा किंवा हे माझ्या पेजवर प्रोडक्ट प्रमोट केल्यानंतर त्यांना छान रिस्पॉन्स येतो. त्यांचे बिझनेसेस आहेत, त्यांना काहीतरी एक रेकग्नायझेशन मिळतं आणि त्यांचे मेसेजेस येतात की तुम्ही ही साडी नेसून तुम्ही प्रमोट केलात, आम्हाला खूप फायदा झाला. तर मला वाटतं की माझ्यासाठी ते खूप महत्वाचं आहे. मग त्याच्यासाठी मी एक रील केलं जे तथाकथित लोकांना पटलं नाही तर मला काही फरक पडत नाही, पण ते मी केलं त्याच्यामुळे गरजू लोकांचा फायदा झाला. तर त्यामुळे इमेज ब्रेक करणं ह्याच्याही पेक्षा मला स्वतःला होणारा आनंद, आम्ही दोघांनी एकत्र एन्जॉय करण्याचे काही क्षण आणि अशा पद्धतीने आपण लोकांना मदत करण्याचे काही क्षण. मग त्या माध्यमातून मी प्राण्यांच्या बाबतीतही अवेअरनेस क्रिएट करते, प्राण्यांच्या बाबतीतही मी बऱ्याच गोष्टी बोलते, मी ॲनिमल कम्युनिकेशन करते. त्या गोष्टी खूप दर प्रोजेक्ट त्यावेळेला आमचं एक प्रोजेक्ट करायला घेतलं की 1-2 वर्ष 3 वर्ष चालतं बरोबर. तर तिकडे नुसतंच जाऊन काम करायचं आहे आणि मग नुसते सीन्स करायचे आहेत. त्याच्यापेक्षा ती नेहमी दरवेळेला प्रत्येक प्रोजेक्टच्या वेळेला काहीतरी एक नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असते. तसं तिने रेकी पण ती शिकली. रेकीचा उपयोग तिने काय केवळ नाही, तिथे सेटवरती कोणाच्या पोटात दुखतंय, कोणाचं काय होतं आहे, होतं आहे तमुक होतं, आणि त्याचा खूप अप्रतिम प्रत्यय लोकांना आले. लोकांना म्हणजे मी साक्षात मला माहिती आहे दरवेळेला ती मला प्रयोगाच्या वेळेला बऱ्याच वेळेला मला असं थोडंसं कणकण आहे, थोडंसं वाटते ना, मग ती रेकी देणार की जेणेकरून आतून मला एक ती काय उज्ज्वला म्हणून आमची मैत्रीण आहे, तिनेच तिला शिकवलं, पण ह्याचा उपयोग ती मग त्या पद्धतीने ती करते. रेकी शिकली, ॲनिमल कम्युनिकेशन तर आता म्हणजे वरचा क्लास करते सध्या. हा म्हणजे नवीनच मुद्दा कळला. कारण आपण एक पॉडकास्ट केला होता ॲनिमल कम्युनिकेटर, एक मैत्रीण आमची उमा कर्वे पुण्यातली, तिला बोलवलं होतं. अख्खा एपिसोड आपण पॉडकास्ट तिच्या फार कमाल आहे ते सगळं वेगळं बापरे वेगवेगळी लेव्हल आहे. तर असे अनेक लोक मला अप्रोच होतात की आमच्या पेट बरोबर बोला, हा वेगळा अँगल आज तुझा कळला. म्हणजे खूप 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 वेगळ्या ठिकाणून मला म्हणजे अगदी कोकणातून पण एकीने मला केलं होतं की मग मी खुणा सांगितलं तसं तिने बघितलं पण ते मांजर मिळालं नाही वॉट एव्हर. तर ती मदत करणं मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतं. मग त्याच्यात काहीच कुठल्याच फायनान्शियल गोष्टीमध्ये नाही आहेत आणि तर असा सोशल मीडियाचा वापर करून घेतो तर ते मला जास्त मजेशीर वाटतं आणि त्याच्यात मला जास्त आनंद आहे. म्हणजे इमेज ब्रेक करण्यापेक्षाही त्या रील्सचा झालं तर आमच्याकडे झाडं घरातल्या घरात जवळजवळ 100-150 झाडं आमच्याकडे आहेत घरी. हो तिने तिकडे ND स्टुडिओला शूटिंग करायला जायची, मग तिकडे आठवडा 2-2 आठवडे तिकडे थांबायला लागायचं. तिकडे एकटीच बाकीचा वेळ शूटिंग झाल्यानंतर काय करायचं म्हणून मग तिथल्याच काही रिकाम्या बाटल्या अमुक तमुक करत तिने पॉटिंग ते असं सुरू केलेलं ते. आणि मग ते करता तिने त्याचा अभ्यास केला. तिने येऊन तिचा इंटरव्ह्यू घरी घेतला नंतर. गार्डन अप नावाचं एक चॅनल आहे, ती एकता चौधरी म्हणून आहे, खूप छान. तिचे असे प्लांटिंगवरचे खूप व्हिडिओज आहेत ते मी खूप बघायचे आणि त्यांनी मी इन्स्पायर झाले होते. आणि बाय दॅट टाइम 19 मध्ये आम्ही नवीन घरात शिफ्ट झालो तेव्हा आमच्याकडे एक मनी प्लांट पण नव्हतं आणि आता तू बघशील तर आता म्हणजे माणसं बाजूला काढून झाडं ठेवावी तर ती मी त्या आवड एवढी तू डेव्हलप केली तर ती बघून मग असं करू हे जगतंय का मग ते जगतंय का असं करत. आणि त्यातही मुद्दा मी परत नगाशी काय म्हटलं की तिला निसर्गाशी कनेक्ट व्हायला खूप आवडतं. मग ती तिथे काय करायची की तिने नवीन झाडं लावणं हा मुद्दा सोड, पण जे मरतंय झाड त्याला आणून त्याला जगवायचं, त्याला पुन्हा पालवी फुटायला लागली की त्याचा पुन्हा तिला आनंद होतो. सो हे खूप महत्त्वाचं आहे. तर हे मला असं वाटतं की तुमच्या जाणीवा जास्तीत जास्त समृद्ध करण्याचा प्रयास आहे हा. सो हे खूप छान आहे. मगाशी तू एक प्रवेश जो सादर केला मला एक सांगायला आवडेल. खूप दिवसापासून मंडळी आमचं एक प्रोजेक्ट आहे खूप दिवसापासूनच आहे की आपल्याला
अविनाश नारकर ही व्यक्ती आत्ता जी दिसतीये तर त्याच्या मागे ते अनेक गोष्टी ज्या आहेत त्या मला रसिकांच्या समोर आणायच्यात. मी खूप वेळा तळमळ व्यक्त केली आहे, पल्लूलाही सांगितलंय आपण करायचं की एक प्रोजेक्ट आहे, या माध्यमातून देवाकडे प्रार्थना ती लवकरात लवकर हो, तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आशीर्वाद पाहिजे ते व्हायला हवेत. येणार आहे. आणि ते इतकं कमाल होईल याची मला खात्री आहे. संजय असल्यामुळे दिसतं थोडंसं, त्यामुळे खरंच चांगलं होईल. तसं एक मुद्दा होता. आणि तुम्ही ज्या पद्धतीत एन्जॉय करताय आता रीलच्या माध्यमातून, काय तुम्हाला लाईफ कशा पद्धतीने जगावं हे जे सिक्रेट कळलेलं आहे ते उलट अनेकांना इन्स्पायरिंग झालंय असं माझ्या पण लक्षात आलंय. अनेक जण म्हणतात की अरे बघ रे काय एज डझंट मॅटर, आपण जे दरवेळेला एज टॅग लावतो ना, आपण ती बंधनं घालून घेतलेत. मला असं वाटतं की काही लोकांना ज्यांना त्या एजमध्ये काही करता येत नाही, त्यांनी अरे आमचं वय झालं असं म्हणून गिव्हअप केलेलं असावं. पण एक वय झाल्यावर तुम्ही अनेक काही गोष्टी करू नयेत असा नियम नाहीये. त्यामुळे तुम्ही स्वतःला फ्री ठेवून तुम्हाला येतंय का नाही येत ह्याचा ऍटलिस्ट प्रयत्न तर केला पाहिजे. आणि जे करतायत त्यांना उगाच पायात बेड्या घालण्यापेक्षा आपल्याला तसं काही करता येतंय का ह्याचा एक. आणि सतत काही वेळेला असं होतं की दुसऱ्याला नावं ठेवणं याच्यातच आपल्याला आनंद. काही लोकांचं तेच काम आहे, त्यांना त्यांचं काम करून. मला नाही कुठेतरी एक कविता वाचली, मला तर ती आठवत नाही, पण मला तो विचार त्यातला मला खूप की जीवन हा एक प्रवास आहे, जन्म आणि मृत्यूचा, म्हणजे उमलण्यापासून ते कोमेजून जाण्यापर्यंतचा. तसंच प्रेम हा देखील एक प्रवास आहे, आहेरे आणि नाहिरेचा, आसक्तीपासून विरक्तीपर्यंतचा, आणि तो अटळ आहे. त्यामुळे हा प्रवास अटळ आहे आणि तो प्रवास त्या पद्धतीनेच करायचा. आपला श्वास जिथे थांबेल तिथे तुम्हाला जे करायचे ते करणं सगळं थांबलेलं असतं. त्यामुळे जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत तुम्हाला वाटतंय तेच तुम्ही करत राहणं हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी हा काय तो काय म्हणेल त्याचं काय म्हणणं आहे. हा जो विवेक आहे हा सश्रद्ध राहण्याने आलाय का? देवाचं अस्तित्व ज्याला मान्य आहे, ज्याला आध्यात्मिक बैठक आहे, त्याला साधारण हा बॅलन्स येतो. आध्यात्मिक बैठक असेल तर तुम्ही सेन्सिबली प्रत्येक गोष्टीकडे बघू शकता. बरोबर. किंवा काहीतरी त्याच्यात जीवन आहे किंवा एक काय म्हणू प्राण आहे याच्यावर तुमची मान्यता असते. त्यामुळे त्याच्याकडे एक जिवंत गोष्ट म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे बघू शकता. पण ज्यांना तो बेसच नाहीये त्यांना मग त्याच्यात काही स्वारस्यच राहत नाही. कुठल्याही गोष्टीच्या शरीरापर्यंत राहत नाही, तुम्ही आत्म्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपण जो मनुष्य करतो त्याला ते अध्यात्म आपोआप उलगडायची आस लागलेली असते, ते जाणून घेण्याची आस लागलेली असते. मला असं वाटतं की नुसत्या तुम्ही पुराण पोथ्या अमुक तमुक वाचूनच तुम्हाला ते सापडतं असं काही नाहीये. तुम्हाला ते काय आहे याची जाणीव जरी झाली तरी त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी धडपड तुमची सुरू होते. मग मी माझ्या कामातला आत्मा शोधण्याचा मी प्रयत्न करतो, ते सुद्धा अध्यात्मच आहे ना. हा म्हणजे तुम्ही मेडिटेशन करण्यासाठी तुम्ही फक्त एक 15 मिनिटं बसा, मेणबत्ती लावा, देवाचा फोटो ठेवा समोर असं नाहीये. तर तुम्ही एक्सरसाइज करताना सुद्धा तुम्हाला फक्त तुमच्या शरीराकडेच तुमचं लक्ष असतं, हे पण एक प्रकारचं मेडिटेशन आहे. जसं हा म्हणाला की काम करताना कामात आत्मा असणं, तो शोधणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे ती बैठक असणं एक खूप गरजेची आहे की तुम्ही एकदा मानलत की एक एनर्जी आहे जी आपल्याला जिवंत ठेवते. तो एक प्राण आहे आपल्यापेक्षा कुठेतरी श्रेष्ठ, आणि एक एनर्जी आहे कुठेतरी श्रेष्ठ की जी आपल्याला आत्तापर्यंत एक जीवन दिलेलं आहे तिने. हे तुम्ही मानलं तर तुम्ही कुणाला ते तुमच्यापेक्षा मोठं मानता आणि तुम्ही एक खालच्या लेवलला येता, आणि ते जमिनीवर पाय असणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. की त्यामुळे तुम्ही माणूस राहणं, तुम्ही नम्र राहणं, तुम्ही समोरच्याचा आदर करणं, कारण तुमच्यावरती कोणीतरी आहे, कुठली तरी एनर्जी आहे की जी तुम्हाला तुमच्याकडून काम करून घेते, तुम्हाला जिवंत ठेवते. हे एवढं मानलं तरी खूप आहे. म्हणजे देवाचे अनेक प्रकार, अनेक रूपं मानली नाहीत तरी सुद्धा तो प्राण आहे, ती शक्ती आहे, त्या शक्तीला मान देणं खूप. आणि कृतज्ञ राहणं. तुम्ही कृतज्ञ राहताच की त्याच्यामुळे जिवंत आहात. हा ग्रेटफुलनेस ऍक्च्युली खूप स्ट्रेंथ आहे. आणि ना मला तुला सांगतो, म्हणजे आता हा विषय निघाला आपला अध्यात्म आणि हे सगळं, पण आमच्या नवीन काळे नावाचं अतिशय जवळ, मला त्याचं लिखाण खूप आवडतं. स्वयंवाला.
तो प्रार्थनेच्या बाबतीमध्ये एका लेखामध्ये त्यांनी लिहिलं होतं. मग मी ना अशा गोष्टी विसरूच शकत नाही. म्हणजे त्यांनी असं लिहिलं होतं की प्रार्थनेचा आणि कुठल्याही देवाचा किंवा धर्माचा अजिबात संबंध नाही. प्रार्थना म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःशी केलेला संवाद. वा. प्रार्थना म्हणजे दरवेळी काहीतरी मागणं असतं असंच नाही. हो हो. जेव्हा सगळं काही संपलंय असं वाटत असताना ज्याला पकडून माणूस पुन्हा उभा राहतो तो एक चिवट धागा म्हणजे प्रार्थना. वा. किती मोठा विचार आहे आणि इतकं साधं आहे प्रार्थनेचं स्वरूप. आणि दरवेळेला तुम्ही देवाकडे हमक पाहिजे, मला तमुक कर, माझं ह्याम कर, म्हणजे प्रार्थना नाहीच आहे. तुम्हाला असं वाटतं की अरे सब खतम हो गया यार अभी क्या है, आणि कुठली तरी एक गोष्ट तुम्हाला उभी करते. कुठली गोष्ट? ती गोष्ट म्हणजे ती प्रार्थना असते. मग ती कुठल्या तरी अगाध शक्तीबरोबर तुम्ही एकरूप झालेले असता आणि तुम्ही ते केलेले असते आणि तुम्ही ते स्टँड आउट झालेले असतात, तिकडे उभे राहिलेले असतात आणि उभा राहतो माणूस. त्यावेळेला आणखीन काहीच नको असतं त्याला. मग हार जीत हा सगळा मुद्दाच गौण राहतो. आणि ही जी कंटेंटमेंट आहे ना, म्हणजे आहे त्या वृत्तीत समाधानी, तृप्त, संतुष्ट राहणं. बरोबर बरोबर. हा एक खूप वेगळा आनंद असतो. म्हणजे ही जी अवस्था आहे, आपण नेहमी म्हणतो की नाही तक्रार राघवा, की तेव्हा कसल्याबद्दलच तक्रार नाही. जे मिळालं त्याच्याबद्दलही तक्रार नाही की काय मला कमीच मिळालं, नाही मिळालं त्याचाही मला विचार नाही. ठीक आहे ना. हे नाही तक्रार राघवा खूप सुंदर अवस्था आहे, सूत्र आहे. आणि हे तुम्हाला दोघांना बघताना हे मला मी जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला भेटले 2003 साली तेव्हापासून हे मला जाणवतं. ते आत्ता ह्या क्षणापर्यंत. तू 2003 ला भेटलीस ना? हो, म्हणजे ते आपल्या क्लासेसच्या कार्यक्रमाला एकदा आले होते, तेव्हा चीफ गेस्ट म्हणून तुम्ही अगदी आणि नम्रपणे नुसतं सांगितलं तर तुम्ही लगेच तयार झाला, याचं पण मला तेव्हा अप्रूप होतं. मला वाटतं तुझ्या वाढदिवसाला सुद्धा. हो, माझ्या वाढदिवसाला पण दोघांनी व्हिडिओ पाठवला होता. आणि अथर्वच्या बारशाच्याच म्हणजे माझ्या मुलाच्या वर्षाच्याच पण तुम्ही आला होतात. अगदी छान आनंदाने इथे थांबलात, कुठलेही टँट्रम्स नाही किंवा कुठल्याही याच्यात नाही, अगदी साधेपणाने आला. तर ते माझ्या अजूनही स्मरणात आहे. आणि आत्ता सुद्धा म्हणजे आत्ता ह्या क्षणापर्यंत सुद्धा तुम्ही इतकं छान साधं जीवन जगता, अगदी साधं. म्हणजे मनाला ते कुठेतरी अपील होतं, म्हणजे छान वाटतं. आणि ही पण पलूच्या कॅटेगरीतली की फार काही मिक्सअप होत नाही, कम्फर्ट लेवल असलेल्या लोकांमध्येच ओके होतं. जसं तिला तुझं आणि तिचं खूप छान जमतं, तसं संपदाचं जमलं. ती संपदाशी एकदम छान ट्यूनअप झाली, त्यामुळे तिलाही एकदम छान वाटलं. हे समविचारी आणि देवाने जोडलेली मंडळी आहेत असं मला वाटतं. की काही गोष्टी नाही म्हणजे अनएक्सप्लेन्ड राहणंच जास्त चांगलं असतं. त्यामुळे आज वेगळ्या पद्धतीत गप्पा झाल्या. ह्या पॉडकास्टचा हा फायदा आहे. धन्यवाद. या पॉडकास्ट फॉर्मॅटला पुन्हा पुन्हा नाही तर हो इतक्या गप्पा मारायला राईट. कारण मध्ये पण तुमची भेट झाली ती अगदी ओझरती घाई घाईत किंवा अशी नाही. आता कसं झालं, दोघांची वेगवेगळी प्रोजेक्ट सुरू झाले बेसिकली, त्यामुळे जरा. आणि आता वेगळा वेळ म्हणजे पूर्वी कसं जरा थोडासा कमी वेळ स्वतःला द्यायला लागत होता म्हणजे कमी वेळ दिला जात होता. आता जरा वय जसं वाढतंय तसं स्वतःला वेळ जरा जास्त द्यायला लागतोय. पण पुरुष सारखं नाटक जर बघितलं तर असं वाटत नाही वय झालेले, जरी तो रोल वृद्धाचा असला, कारण एनर्जी खूप जबरदस्त. पण त्यासाठी म्हणूनच तो वेळ स्वतःला द्यायला लागतो बेसिकली. मी तुम्हाला सांगतो मंडळी की पुरुष जर पाहिलं नसेल तर आता बघा या नवीन संचातलं जुन्या गोष्टी चांगल्याच होत्या, प्रश्नच नाही. रीमाताई होत्या, नाना होता, मला वाटतं ही सगळी मंडळी, चंद्रकांत गोखले होते, सगळी नामवंत. पण ही जी नवीन टीम आहे, शरददादा तर येऊन गेले, शरद पोंक्षे, मी आले, अभिदादा, स्पृहा येईल. अच्छा, आता तुम्ही म्हणलात म्हणजे स्पृहा येईल. पण मी स्पृहालाही वैयक्तिकरित्या सांगितलं की तिचा जो अंबिकाचा जो रोल आहे, तो अंबूचा रोल हा माझ्या मते तिने आजवर केलेल्या रंगमंची किंवा कुठल्याही प्रवासातला खूप छानचा चरण, ठळक अशी भूमिका आहे, अप्रतिम केलेली आहे ती. आणि लोकांना जे आधीची जी काही पुटं होती ना, की इम्प्रेशन्स घेऊन आली होती ना लोक पुरुष बघताना, ते ना गुलाबराव तसा दिसला, ना कोणीच दिसली नाही, ना अंबिका दिसली. हे जे आहे या लोकांचं यश आहे. म्हणजे खूप मोठं काम खरं पुरुषनी केलं. पुरुषबद्दल खूप वाईट वाटतं की तो विषय कितीही कालबाह्य व्हायला हवा होता, पण
अजूनही नाही झालेला. मी परवा शरददांशी तसेच बोललो की तुम्हाला त्याचा फायदा झाला का गुलाबराव करताना, कारण आता गुलाबरावांची संख्या वाढली आहे. तर तुम्हाला अभ्यास करायला नाही लागला भूमिकेचा, आजूबाजूला बघितलं तरी दिसत होतं. वाईट वाटतं, पण खूप परिणामकारक आहे. स्पृहाला पुन्हा एकदा या माध्यमातनं खरंच अप्रतिम रोल केल्याबद्दल, म्हणजे अविदादाचं आणि तुमचं सगळ्यांचंच ट्युनिंग खूप छान आहे. तुम्ही खूप धमाल करत ते करताय. मला खूप मनापासून इच्छा आहे की तुम्ही दोघं मला कुठल्या तरी कॉमेडी प्रोजेक्टमध्ये दिसले पाहिजे. हा, म्हणजे धुमाकूळ कॉमेडी नाटक असो किंवा एखादं स्किट काहीतरी बघायचंय, कारण तुम्ही ऑफ कॅमेरा मला माहिती आहे. हा, ते तसे नाही आहेत जसे आता दिसत आहे. हे तर नाहीच आहे कॅरेक्टर तसंच. हा, तरी विचार व्यक्त तरी होतो, ते अभिव्यक्त आहे. बऱ्याच अनएक्सप्लोर्ड गोष्टी लोकांना कळतील की बापरे अरे ही. त्यामुळे आम्ही पण आहोत तशा शोधात आहोत. मिळालं तर नक्की. देवाकडे प्रार्थना की असं छान प्रोजेक्ट यावं आणि आपण पुन्हा पुन्हा भेटत राहावं. या माध्यमातून तर भेटतोच, पण त्याच्या व्यतिरिक्त आपली या दृष्टीने सुद्धा भेट व्हावी. नक्की. मनापासून मी धन्यवाद कशाला. मला असं वाटतं की आता हा जो पॉडकास्ट आहे, जो संजय आणि गौरी साधं नावच ते आहे आणि संवाद वेळा आहे. त्यामुळे संवाद माणसाचं कधीच संपत नाही रसिक बरोबर. सो आम्ही आत्ता काही अंशाने गप्पा मारलेल्या आहेत. आणखीन वेगळं काहीतरी सुचलं, आणखीन वेगळ्या विषयावरती काही गप्पा मारायच्या वाटलं तर नक्कीच आम्ही मित्र म्हणून हक्काने संजयला सांगू की आम्हाला साधूसुधाला येऊन हा विषय घेऊन तुमच्याशी गप्पा मारायचे. तुला कसं वाटलं? मला नक्कीच खूप छान वाटलं. मला इन्फॉर्मल अनौपचारिक गोष्टी जास्त अपील होतात, कारण त्यातनं खूप खरं बाहेर पडतं. औपचारिक एक असा त्याला एक वलय असतं की तेवढंच बोललं पाहिजे. त्यामुळे मजा आली मला खूप दिवसांनी गप्पा मारायला. असंच जर छान तुम्हाला बघायचं असेल तर साधंसुधं चॅनल बघत राहा, सबस्क्राईब करा आणि या लोकांची गप्पा मारायच्या संधी सोडू नका. त्यामुळे तुम्हालाही याचा फायदा मिळावा म्हणून हा एक आटापिटा होता. आणि आजची ही ॲडिशन तुम्हाला कशी वाटली तेही सांगा. आणि ती यायचं कारणही हे होते. त्यामुळे या दोघांनाही धन्यवाद की मागे उभी असणारी, समर्थपणे उभी असणारी आज शेजारी येऊन बसली आहे, शांत आहे. पण तिने असं शेजारी येऊन बसावं, त्याची तिलाही सवय होईल, रसिकांनाही सवय होईल आणि आपला आणखीन काय म्हणूया संवाद वाढत राहील. डेफिनेटली मजा आली. खूप छान. धन्यवाद. थँक्यू.